माननीय माननीय वित्तमंत्री सन 2015-16चा अर्थसंकल्प सादर करतील। माननीय वित्तमंत्री। मागे शक्तीनी उभी आहे। जनतेला द्यायचं आहे। गुलाब जनतेला काटे सरकारला। अध्यक्ष महाराज, प्रत्यक्ष गुलाब आहे आमच्याकडे, प्रत्यक्ष गुलाब। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात निवडून आलेल्या शासनाचा हा पहिला अर्थसंकल्प राज्यातील जनतेच्या साक्षीने मांडताना मला अतिशय आनंद होतोय। आणि अध्यक्ष महाराज, हे माझं सौभाग्य आहे की 1 मे 1960 नंतर अशा सभागृहामध्ये अर्थमंत्री म्हणून मी अर्थसंकल्प मांडतोय की अर्थसंकल्प ऐकणारा स्वतः अध्यक्ष म्हणून हरी साक्षात बसलाय। या विकासाचा रथ चुकीच्या मार्गाने जाऊ नये यासाठी अंकुश ठेवण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते म्हणून राधाकृष्ण साक्षात इथं बसले आहे। आणि गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी स्वतः देवाचा इंद्र देवेंद्र बसला। हे खरं आहे अध्यक्ष महाराज की सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना आमच्याकडे असणारा कालावधी अजितदादा अतिशय कमी होता। फक्त 138 दिवस झाले हे राज्य सरकार 31 ऑक्टोबरला 4:30 वाजता आम्ही राज्यकर्ते म्हणून शपथ घेतली। 138 दिवसात अध्यक्ष महाराज 3312 तास 1,98,720 मिनिटं, यामध्ये 11,97,00,000 लोकांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्प तयार करताना कालावधी कमी होता। पण मी आपल्या माध्यमातून राज्याच्या तमाम जनतेला धन्यवाद देतो की हा अर्थसंकल्प मांडताना जेव्हा मी सूचना विचारल्या तेव्हा अनेकांनी राज्याच्या हितासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत आपल्यापैकीही विरोधी बाकावर असणाऱ्या अनेक सदस्यांनी राज्याच्या हितासाठी हे सरकार यशस्वी व्हावं याकरता अतिशय उत्तम सूचना केल्या। काही सूचनाचा अंतर्भाव मी या अर्थसंकल्पात करू शकलो, काही सूचनांचा अंतर्भाव कदाचित पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये येईल। अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने हा बदल घडविला। मला इथे सांगितलंच पाहिजे, इथल्या सुजान जनतेने हा बदल मुठभर लोकांना मोठे करण्यासाठी घडवला नाही, त्यांना त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे। यासाठी जनतेने आम्हाला सेवेची संधी दिली आहे। जनतेने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा संकल्प आमच्या सरकारने केला असून अर्थमंत्री म्हणून मी आज सादर करीत असलेल्या अर्थसंकल्पात सुद्धा जनतेच्या त्याच आशा आकांक्षा प्रतिबिंबित व्हाव्यात असा प्रयत्न करणार आहे। या राज्यातल्या दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अल्पसंख्याक जनतेला हे राज्य त्यांचे स्वतःचे आहे, हे राज्य त्यांच्या हक्काचे आहे असं वाटावं या दृष्टिकोनातून हा माझा अर्थसंकल्प आहे आणि हा माझं पहिलं पाऊल आहे। हे खरं आहे की अध्यक्ष महाराज, दुसरं वैशिष्ट्य अर्थसंकल्पाचं आहे की 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा असं होत आहे की अर्थमंत्री चांद्याचा आहे। महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं। चांद्याचा अर्थमंत्री आहे आणि राज्यमंत्री बांद्याचा आहे। या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा महाराष्ट्र आणि आजची 11,97,00,000 लोकसंख्या, मी या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या 11,97,00,000 लोकांना आश्वस्त करतो की चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा हा महाराष्ट्र सुजगाम सुफगाम करण्यासाठी आपल्या सर्वांची हृदयापासून मदत घेऊन हा राज्य आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आमचा संकल्प आहे। हे खरं आहे
की शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःखाची बाब. आणि या अर्थसंकल्पामध्ये म्हणून मी सांगणार आहे, कष्टकरी जनतेची मी महती सांगत आहे. हे बजेट माझे तुमचे या आशीष मागत आहे. मी वचनाचा पक्का एक सांगतो सार, गरिबांच्या उत्थानासाठी हे कटिबद्ध सरकार. गरीबों के सम्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, हेच आमचं 5 वर्षाचं ध्येय आहे. आज 11 कोटी जनतेचा हा महाराष्ट्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या सरकारच्या मनोदयाकडे लक्ष घालून आहे. याची मला कल्पना आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतला ग्रामविकास, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मनाशी बाळगलेले अंत्योदयाचे स्वप्न, समाजातल्या माझ्या भगिनींची प्रगती, उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिलेली इतकी तरुणाई, उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिलेली इतकी तरुणाई, शेतकरी आदिवासी भास्करराव, या सर्वांचा विचार मी आणि माझ्या सरकारने केलाय. थोडक्यात भुजबळ साहेब ऐका ना, थोडं चांगलं करू आपण, चिंता करू नका तुम्ही, चांगलं करू. थोडक्यात कोरडवाहू शेती स्थैर्य देणे, विषमता दूर करणे, पायाभूत सुविधांच्या वेगाने विकास करणे, वाढत्या शहरीकरणाच्या आव्हानास समर्थपणे सामोरे जाणे, सर्वात महत्वाचे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिले आहे. मग जाणीव आहे की जुन्या निर्णयाच्या अनुषंगाने तरतुदी ठेवणे ही आवश्यक बाब ठरते. अर्थसंकल्पाची दिशा, त्यातील प्राथमिकता व तरतुदी एकाएकी बदलता येत नाही. तथापि पुढील 5 वर्षात वरील बाबींसाठी मी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करीन. सुरुवात म्हणून मी या अर्थसंकल्पात वर नमूद केलेल्या बाबींकरता तरतुदीत भरीव वाढ केलेली आहे. मग याची जाणीव आहे की जनतेच्या मनातल्या विकासाचे हे स्वप्न साकारताना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या राज्यावर वळसे पाटील साहेब आज 3 लाख कोटी रुपयाच्या वरती कर्ज आहे. त्या कर्जाच्या निव्वळ व्याजापोटी 24,000 कोटी रुपये आपल्याला भरावे लागत आहे. वित्तीय व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वात मोठे आव्हान म्हणजे गेल्या काही वर्षात निर्माण झालेले महसुली असंतुलन. या वर्षी सुद्धा ही महसुली तूट 13,883 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. वळसे पाटील साहेब, याला कारण 4,000 कोटी आपण कृषी क्षेत्राला दिले आणि वीज उद्योगासाठी 6,000 कोटी मागच्या आपल्या एस्टिमेटेड बजेटमध्ये हे आकडे नव्हते. पण मी कोणाला दोष देऊन भविष्यात या राज्याला पुढे नेण्याचा माझ्या मनात विचार नाही. आम्ही हा निर्णय केलाय की कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहने से, भुजबळ साहेब, कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहने से, अपने हिस्से का दिया खुद जगाना होगा, अपने हिस्से का दिया खुद जगाना होगा. जर आपण कर्जे चालू खर्चासाठी वापरत असू, विजयराव शेवटी एका वाराने दुसऱ्या वारावर वार करायचा नाही. जर आपण कर्जे चालू खर्चासाठी वापरत असू तर ते आपण भावी पिढीवर लादलेली अन्यायी बोजा होईल, याची मला जाणीव आहे. महसुली संतुलन साधण्यासाठी ठोस पावले मी नक्कीच उचलेन. आपल्या भावी पिढीसाठी भांडवली मत्ता निर्माण करावी याची आहे. मला ही पण जाणीव आहे की सरकारी लेख्यात रकमांची भांडवली खर्च म्हणून 2 झाली तरी त्यातून उत्पादक मत्ता निर्माण होतेच असं नाही. जयंतराव, आपल्या भाषणातलं वाक्य आहे. भांडवली खर्च अधिक परिणामकारक व्हावा यासाठी मी कठोर उपाययोजना करणार आहे, हेही आपलंच वाक्य आहे. विकासासाठीची साधने आणि संपत्ती मर्यादित आहे. यातून मार्ग काढीत विकासाचा पल्ला गाठणे कठीण असले तरी छत्रपती शिवरायाच्या आशीर्वादाने या आव्हानाशी लढत विकासाच्या मार्गावर महाराष्ट्राला गतीने नेण्याचा आमचा संकल्प आहे. या राज्यात आज उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीची मर्यादा लक्षात घेता त्यात नाविन्यपूर्ण वाढ करण्यासाठी काही पर्याय आणि उपाय अंमलात आणण्याचा मी निर्णय घेतला आहे. हे करत असताना मी अपारंपरिक माध्यमातून जसे की जमिनीच्या वापरातील बदल, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक इत्यादीसाठी प्रचलित बाजारभावाच्या आधारे प्रीमियम फी आकारून अतिरिक्त निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपाययोजनांचा बोजा सर्वसामान्य नागरिक व करदात्यावर पडणार नाही याचीही मी काळजी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की योजना जरी 51,222 कोटी 54 लाख रुपयांची तयार झाली मागच्या वर्षी अध्यक्ष महाराज, पण प्रत्यक्ष त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. आज रुपये 54,999 कोटीची योजना मांडताना त्यातील पै उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. उपलब्ध झालेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग आम्ही जनतेच्या पैशाचे विश्वस्त आहोत या भावनेतून केला जाईल. म्हणून आजचा हा अर्थसंकल्प खर्चावर आधारित नसेल, लक्ष्यावर आधारित असेल. एक्सपेंडिचर बेस नाही, आउटपुट. खर्च केल्यावर त्यातून काय निष्पन्न होतं यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी ज्या माध्यमातून योजनांसाठी शासनातर्फे वित्त पुरवठा केला जातो त्या योजनांवर योग्य देखरेख करण्यासाठी पहिला निर्णय आम्ही केला की एव्हिडन्स बेस्ड फोटोग्राफीद्वारे मंत्रालयातून नियंत्रण कक्ष करायचा आणि मंत्रालयीन स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्षातून या राज्याच्या कोणत्याही विभागामध्ये होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवून त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा घोटाळा होता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही एव्हिडन्स बेस्ड फोटोग्राफीवर मॉनिटरिंग कक्ष चव्हाण साहेब करण्याचा निर्णय केला आहे की ज्या माध्यमातून एक साधा पूल जरी तयार होत असेल तर ज्युनियर इंजिनियर जेव्हा मिक्सिंग होतं तेव्हा उभा आहे की नाही हे आमच्या लक्षात येईल. आणि म्हणून एक विश्वास राधाकृष्ण पाटील साहेब तुम्ही ठेवा, विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही चांगले व्यक्ती आहात, हे आमच्यामध्ये एक विश्वास आहे आणि हा विश्वास महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्ण शक्तीने लढण्याचा आमचा हा आत्मविश्वास आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करताना मात्र मी आपल्या सर्व सदस्यांना विनंती करणार आहे की लोकांचा हा आशा आकांक्षाचा अश्वमेध पुढे नेताना टीम महाराष्ट्र म्हणून तुम्हाला मग काम करावं लागणार आहे. माझ्यासमोर कोण विरोधी पक्षाचा आहे, कोण कोणत्या पक्षाचा हा महत्वाचा भाग नाही आहे. या सत्ताधारी विरोधी पक्षाचे सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक या सर्व घटकांचा समावेश राहणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना कोणताही राजकीय अभिनिवेश आम्ही बाळगणार नाही आणि मला विश्वास आहे की आम्ही जर सर्वांनी एकत्र येऊन 11,97,00,000 लोकांच्या हिताचा विकासाचा विचार केला तर त्या शायरने जसं म्हटलं आहे, हौसले बुलंद है हमारे दोस्तों, मेहनत के फल मिलेंगे जरूर, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो छुएंगे आसमां जरूर. तर आम्ही एक राहिलो ते राज्य या देशामधलं क्रमांक 1चं राज्य होऊ शकेल. राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र सुचविणाऱ्या, वळसे पाटील साहेब हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र सुचविणाऱ्या त्याचप्रमाणे राज्याच्या खर्चामध्ये बचतीच्या अभिनव उपाययोजना सुचविणाऱ्या कल्पक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन देणारी एक नाविन्यपूर्ण योजना आम्ही सुरू करणार आहोत की ज्या माध्यमातून प्रत्येकाला राज्याच्या हितासाठी काटकसर करावी आणि त्यासाठी सूचना कराव्यात असं वाटलं पाहिजे. चांगले अधिकारी असेल तर प्रोत्साहन आणि वाईट वागणाऱ्यांना शिक्षा, हे पुढच्या 5 वर्षाचं आम्ही एक संतुलन आणि सूत्र हाती घेण्याचा निर्णय केला आहे. राज्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे आणि हा आमच्यासाठी चिंता आणि चिंतनाचा विषय, तुमच्यासाठी चिंता आणि चिंतनाचा विषय. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही निश्चितच मनाला वेदना देणारी बाब आहे, सर्वांसाठी वेदना देणारी बाब आहे. मी या सभागृहाची भावना, जे शेतकरी आज हे अर्थसंकल्प ऐकत असेल त्यांना मी विनंती करतोय की मानतो मी कठीण जेव्हा येतात दिवस, मानतो मी कठीण जेव्हा येतात दिवस, उभी राहते डोळ्यासमोर चिंतेची अवस, वचन देतो आम्ही तुझ्या सोबतीने राहू, शेतकरी राजा नको गळफास गाऊ, नको गळफास गाऊ. हे सभागृह शेतकऱ्याच्या मागे. आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे हा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे व त्यांचे मनोबल वाढवावे यासाठी आम्ही पहिली महत्वाची योजना हातात घेतली आहे ती म्हणजे जगयुक्त शिवार. जगयुक्त शिवार अभियानासारखा अभिनव व महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रामुख्याने जबाबदार असलेल्या सावकारी कर्जाच्या बोजातून बळीराजाला मुक्त करण्यासाठी सावकारी कर्जातून मुक्ती देण्याचा शासनाने निर्धार केला आहे. केंद्र सरकारने 2008 मध्ये जाहीर केलेल्या योजनेचा लाभ सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता. डिसेंबर 2014च्या अधिवेशनात
माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जाहीर घोषणेनुसार मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले 156 कोटी रुपयाचे कर्ज व त्यावरील 15 कोटी रुपये व्याज असे एकूण 171 कोटी रुपये शासनाने अदा करून 2,23,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2014 या वर्षामध्ये राज्यातील शेतकरी बंधूंना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. दुष्काळाच्या पाठोपाठ गारपीट व अवकाळी पाऊस या संकटाचा त्यांना सामना करावा लागला. तथापि या शासनाने शेतकरी बंधूच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून त्यांना 4,000 कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. हे अध्यक्ष महाराज कमी आहे याची जाणीव मग आहे, पण मर्यादित साधन संपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करता येईल हे सरकार कटिबद्ध आहे. या व्यतिरिक्त वीज बिल, परीक्षा शुल्क इत्यादीमध्येही सूट दिलेली आहे. अनियमित पर्जन्यमान, बदलणारा मौसम, त्या शायरनी म्हटलं ते खरं आहे, इंसान कम थे के अब मौसम भी धोखा देने लगा. आता मौसम सुद्धा कधी येतो, अवकाळी पाऊस येतो. अनियमित पर्जन्यमानामुळे कृषीसाठी व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्या अंतर्गत शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, विकेंद्रित पाणी साठा निर्माण करणे नियोजित आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावाच्या पाण्याचे नियोजन करावयाचे असून विकेंद्रित नियोजन व विकेंद्रित अंमलबजावणी अभिप्रेत आहे. जलयुक्त शिवार ही योजना केवळ शासनाची नसून ती लोकांची स्वतःची योजना असेल. लोकांचा पुढाकार आणि सहभागातून ही गावे टंचाईमुक्त होतील अशी मला खात्री आहे. या योजनेसाठी तब्बल 1,000 कोटी रुपये जिल्हा योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले आहे. तसेच विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्यासाठी महत्वाकांक्षी साखरी सिमेंट नागा बांध कार्यक्रमाअंतर्गत या 1,000 कोटी व्यतिरिक्त 2015-16 मध्ये मागील वर्षाच्या जवळपास दुप्पट, मागच्या वर्षी जो निधी होता त्याच्यापेक्षा दुप्पट 500 कोटी रुपयाचा नियतव्यय हा सुद्धा साखरी सिमेंट नागा यासाठी आपण प्रस्तावित केलेला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर हे नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. इथचा शेतकरी अध्यक्ष महाराज माझी मालगुजारी तलावावर मोठ्या प्रमाणावर सिंचन करतो. या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी भंडारा, गोंदियाच्या आमदारांनी अनेकदा मागणी केली होती. आपण अनेकदा मागणी केली होती. मागच्या वर्षी जो निधी होता त्यापेक्षा 10 पट निधी माझी मालगुजारी तलावाला आपण दिला आहे. यावर्षी आपण 100 कोटी रुपयाचा नियतव्यय चिन्हांकित केला आहे. राज्यात सूक्ष्म सिंचनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येतो. यामध्ये सन 2013-14 अखेर सुमारे 16 लाख हेक्टर एवढे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. या योजनेसाठी सन 2015-16 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अध्यक्ष महाराज आपण जवळपास 25 ते 30 पट वाढ केली. मागच्या वर्षी सूक्ष्म सिंचनासाठी 12,50,00,000 होते. यावर्षी आपण 330 कोटी रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात नवीन पथदर्शी मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. अध्यक्ष महाराज ही पथदर्शी योजना याकरता आहे की जर यामध्ये यश प्राप्त झालं तर साऱ्या राज्यभर आपल्याला ही योजना पुढच्या 4 वर्षात राबवायची आहे. पण हे राबवताना त्यामध्ये असणाऱ्या अडचणी, त्यामध्ये असणारे दोष, त्रुट्या हे समजून घ्याव्यात म्हणून सर्वाधिक आत्महत्या असणारा यवतमाळ जिल्हा आपण निवडला आहे. आणि यामध्ये मोतीरामजी लहाने कृषी समृद्ध योजना यामध्ये कृषी क्षेत्रामधल्या इतर योजनेचं एकत्रीकरण होईलच, पण कृषी यांत्रिकीकरण ज्यामध्ये काही क्लस्टर तयार करू, काही गट तयार करू आणि तिथच्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीसाठी ते स्वतःच्या आर्थिक शक्तीच्या आधारावर यांत्रिकी शेती करू शकत नाही त्यांना सरकारतर्फे संपूर्ण अनुदानामध्ये योजना देऊन यामध्ये आपण स्वतंत्रपणे याच्या योजनेचा तपशील मी जाहीर करेन. पण आता यावर्षी 2015-16 मध्ये नियोजन विभागांतर्गत अवितरित नियतव्ययापैकी 50 कोटी रुपये नियतव्यय मी चिन्हांकित केला आहे आणि आवश्यक तो निधी आपण निश्चितपणे यांत्रिकीकरणासाठी खर्च करू. कृषी पंपाचे ऊर्जीकरण, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्यासोबतच कृषी पंपाचे ऊर्जीकरण सुद्धा महत्वाचे ठरत आहे. सध्या जिल्ह्यात कृषी पंपाच्या दर 1000 हेक्टरी संख्येत मोठी तफावत आहे. विशेषतः कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यामध्ये हे प्रमाण अल्प आहे. राज्यात
विभागाविभागातील विषमतेचे हे प्रमुख कारण आहे. येत्या 2 वर्षात ही विषमता दूर करण्याची योजना आहे. अध्यक्ष महाराज, हा आमचा महत्वाचा कार्यक्रम आहे. 2 वर्षामध्ये आम्ही ही विषमता दूर करण्याची योजना आहे. कृषी पंपाचे ऊर्जीकरण करण्यासाठी मागील वर्षाच्या 150 कोटी, पृथ्वीराज चव्हाण साहेब 150 कोटी होते मागच्या वर्षी, 150 कोटी रुपयाच्या तुलनेत या वर्षी 1039 कोटी रुपयाचा भरीत नियंत्रण प्रस्तावित केला आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. कारण आता धीरे धीरे कोळशाचे साठे कमी होणार आहे आणि अशा वेळी वीज निर्मिती ही आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा कडे जायचं आहे. आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 1039 कोटी रुपये आपण कृषी पंपासाठी अनुदान स्वरूपात देतो. आपण देतो अनुदान, जसं तुम्ही 150 कोटी अनुदान दिलं होतं, आपण 1039 कोटी. दीर्घकालीन ऊर्जा विथ कनेक्शन. बावनकुळे साहेब जोरात आहे. बावनकुळे साहेब म्हणजे फार जोरात आहे. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अध्यक्ष महाराज एक महत्वाचा कार्यक्रम घोषित केला आहे. पण तिथेही आम्ही त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा पथदर्शी करून त्याचा अनुभव आम्ही घेतोय. आणि त्यामध्ये केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 7540 सौर कृषी पंप बसविण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक आश्वासित वीज पुरवठा मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि यामध्ये नंतर मग मोठा कार्यक्रम हातात घेऊ. राज्यात सन 2008 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन इत्यादी कामे सुरू आहेत. तसेच राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर धडक सिंचन विहिरी फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे ग्रामीण क्षेत्रातील अकुशल काम करू इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्तींना रोजगार देण्यात येत आहे. राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत क वर्ग नगर परिषदामध्ये सुद्धा काम अनुज्ञेय आहेत. राज्य रोजगार हमी योजनेसाठी सन 2015-16 मध्ये 700 कोटी रुपये, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी केंद्र हिस्स्यापोटी 1948 कोटी 80 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. कृषी विकासाच्या योजनेसाठी कृषी व संलग्न क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कृषी क्षेत्राचा वार्षिक वृद्धी दर 4% वाढविणे आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, अजितदादा, आपण शेतकरी म्हणूनच आहात. कृषी विकास दर हा तुमच्या माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. यावर्षी आपण निगेटिव्हमध्ये आहोत आणि हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. या क्षेत्राचा वार्षिक वृद्धी दर 4% करणे हे आव्हान आहे. हा राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा प्रमुख उद्देश आहे. मी या योजनेसाठी एकूण 336 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करीत आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी विस्तार तंत्रज्ञान अभियान, फलोत्पादन विकास अभियान या 3 योजनेसाठी 2015-16 करता 257 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करीत आहे. आणि एक महत्वाचा निर्णय मी घोषित करतोय. त्याच्यामध्ये काही अडचणीमुळे पूर्ण विस्तृत योजना मला आणता आली नाही. पण अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजनजी, माननीय खडसेजी यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की 4-4.5 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायतीचं नुकसान होते आहे आणि गारपिटीमध्ये आपण पैसे देतो. आणि या दृष्टिकोनातून द्राक्ष शेतीस गारपिटीपासून संरक्षणासाठी विशेष प्रकारचं एक शेडनेट शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना भुजबळ साहेब कमीत कमी आता जरा थोडं आणि हे करू आपण. आता दिलं पुन्हा विसरणार असं होणार नाही. अध्यक्ष महाराज, देशाच्या स्तरावर पारंपरिक जे देशी बीज आहे अध्यक्ष महाराज, ते धीरे धीरे लुप्त होत आहे. देशाच्या स्तरावर एक बँक आहे, पण आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक जतन केलेले गुणवत्तापूर्ण पारंपरिक देशी बीज उत्पादन वाढीसाठी आपण शेडनेट सांगितले ना, योजना जाहीर करतो. इम्पोर्ट ड्युटी 30% जी आहे ती केंद्र सरकारकडे जाऊन ती सुद्धा शून्यावर आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण सोबत राज्य सुद्धा
शेवटी जिथं प्रयत्न करायचा तिथं प्रयत्नच करावा लागेल. आणि राज्य स्वतःची एक स्वतंत्र योजना त्याच्यासाठी करत आहे. योजना देणार, आता वेळ कमी असल्यामुळे ते सर्व डिटेलिंग करता नाही आलं, पण ती योजना देणार म्हणजे देणार दादा. राज्यातील शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक जतन केलेले गुणवत्तापूर्ण पारंपरिक देशी बीज जीन बँक स्तरावर जतन व शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्याकरता सन 2015-16 मध्ये नियोजन विभागाअंतर्गत 10 कोटी अवितरित नियत व्ययापैकी मी चिन्हांकित केला आहे. अशी बँक देशस्तरावर आहे, बाकी सर्व जगात आहे, पण आपल्या राज्यात नव्हती, आपण ती नवीन करतोय. पशुवैद्यकीय संस्थांचे आधुनिकीकरण आणि पशुखाद्य व चारा विकास कार्यक्रम यासाठी सन 2015-16 मध्ये 140 कोटी 92 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित करतोय. मच्छीमार नौकांचे यांत्रिकीकरण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी सन 2015-16 मध्ये 13 कोटी 25 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. तसेच नाबार्ड सहाय्यित ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यामध्ये जेट्टी उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याकरता 20 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे आणि आवश्यक तो निधी भास्करराव आपण उपलब्ध करून देणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एकदम पैसे न देता बसल्या बसल्या बोलू नका प्लीज. पैसे देतात. नाही भास्करराव मित्र आहे, प्लीज बोलू नका. अध्यक्ष महाराज का मी महत्वाच्या मुद्द्यावर येतोय. अध्यक्ष महाराज एका महत्वाच्या मुद्द्यावर मी येतोय. 720 किलोमीटरचे विषय पुढे आहे, तुम्ही चिंता करू नका भास्करराव, तुमची काळजी मला आहे. माझं लक्ष भास्करराव एकच आहे की असे अर्थसंकल्प मांडायचे की भास्करराव तिकडे नव्हे इकडे पुढे दिसतील, असेच अर्थसंकल्प भविष्यात मांडणार आहे. आता मुद्दे झाले की ते 99 मुद्दे, अजून 88च्या वरती मुद्दे, चिंता करू नका. आता 11 झाले. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज सिंचन. सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्ष रखडल्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. हे मोठं आव्हान आहे राज्यासमोरचं. अशा प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकला नाही. यासाठी आता प्रकल्पाचे अचूक तांत्रिक वित्तीय नियोजन करून प्रकल्प अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे या शासनाने ठरवले आहे. हे खरं आहे की शेतकऱ्याच्या जीवनात पाण्याचं महत्व आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे प्रकल्प अपूर्ण आहे त्यापैकी 50% जास्त प्रकल्प पूर्ण कसा करता येईल आणि बाकी प्रकल्पाला वेग धरत लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आमचे मित्र सन्माननीय गिरीश महाजनच्या हे कर्णधार आहे त्या खात्याचे. आणि हे खरं आहे की शेतकऱ्यांच्या जीवनात पाण्याचं महत्व आहे. त्या कवीनी म्हटलं ते खरं आहे की या नद्यांना मानतो मी माझी माता, या नद्यांना मानतो मी माझी माता, तिच्या कुशीला देतो पाणी वरचा दाता, अग्रक्रमाने देईग वाटा सिंचनास मी, राहीग माझा अन्नदाता हसता गाता. हे आमचं 5 वर्षाचं स्वप्न आहे. आणि यासाठी महाजन साहेब तुम्ही, मी जेव्हा आकडा सांगेल तेव्हा तुम्ही असा कदाचित मनात प्रश्न विचारू नका की असा निधी तर दादानी अगोदर आम्हाला याच्यापेक्षा जास्त दिला होता. तो नियतव्यय प्रस्तावित केला पण पैसे मात्र 4 वर्षात तितके वितरित होऊ शकले नव्हते. 50% दिले जाईल. मी मात्र, महाजन साहेब तुम्ही माझे मित्र आहात, तुम नियत व्यय पे मत जाइए, मेरी नियत पे जाइए. नियत व्यय पे मत जाइए. मी तुम्हाला जो आकडा आता सांगेल, मी तुम्हाला मित्र म्हणून शब्द देतो की हे सर्व पैसे, जितका आकडा सांगेल मी कट लावणार नाही, कात्री लावणार नाही. जेवढे पैसे सांगेल तेवढे पूर्ण पैसे देईल. मी जर तुम्हाला नियतव्यय प्रस्तावित जो केला, माझी नियत साफ आहे, तेवढे पैसे तुम्हाला देईल. जर याच्यात 1 रुपया कमी दिला तर पुढच्या वरती अर्थसंकल्प मांडणार नाही. हे तुम्हाला मी छातीवर हात ठेवून सांगतो. आणि म्हणून सन 2015-16 मध्ये तेही सांगतो सन 2015-16 मध्ये जलसंपदा विभागास 7,272 कोटी रुपये एवढा नियतव्यय मी प्रस्तावित करण्यात आला असून 38 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यातून सुमारे 69,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
आम्ही साधा सूत्र घेतलं आहे, या वर्षी जेवढे प्रकल्प पूर्ण होईल पूर्ण पैसे, 2 वर्षात जे प्रकल्प पूर्ण होतील त्याला अर्धे पैसे, आणि अध्यक्ष महाराज बाकी जे प्रकल्प आहे त्याच्यासाठी राज्य सरकार विचार करते आहे डिफर पेमेंट, एन्युटी किंवा प्रोजेक्ट वाईज लोन काढायचं. पण हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि हे आव्हान पूर्ण करणार गिरीश महाजनांच्या नेतृत्वामध्ये. हा आमचा अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला शब्द आहे. राज्यातील ग्रामीण रस्त्याची दुरावस्था ही चिंतेची बाब आहे, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. कारण आपल्यापैकी जेव्हा आम्ही अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी पहिल्यांदा 15 वर्षामध्ये आमदारांना घेऊन आपण डीपीडीसीच्या बैठकी घेतल्या, सर्व आमदारांना निमंत्रित केलं होतं. आणि माझ्या लक्षात भास्करराव असं झालं, बरोबर आहे ना वीरेंद्रजी, यशोमतीताई तुम्ही होता, सर्व आमदारांचा एकच मुद्दा प्रामुख्याने माझ्या लक्षात येत होता, आणि तो म्हणजे अध्यक्ष महाराज ग्रामीण रस्ते. ग्रामीण रस्त्याबद्दल सर्वांना चिंता आहे की हे रस्ते चांगले व्हावे, यासाठी अल्प निधी दिला जायचा. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आमच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई आणि आम्ही एकत्र बसून एक नवीन योजना प्रस्तावित करतोय. ही आहे मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना. या महत्वाकांक्षी योजनेसाठी अध्यक्ष महाराज यावर्षी आम्ही आत्ता 350 कोटी रुपये तरतूद केली आहे, 650 कोटी रुपये चिन्हांकित केले आहे, आणि डीपीडीसी मध्ये 1413 कोटी म्हणजे 2413 कोटी रुपये या वर्षात ग्रामीण रस्त्यासाठी खर्च करण्याचा आमचा निर्णय आहे. 2413 कोटी. याचं महत्व जयंतराव तुम्ही समजू शकता, आणि मला माहित आहे की हे महत्व तुम्ही जाणता, कारण ग्रामीण भागामध्ये तुमचं प्रेम आहे, रस्त्यावरही तुमचं मनापासून प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला हे माहित आहे की 2413 कोटी हे ग्रामीण रस्त्यासाठी, तुम्हाला याची जाणीव आहे. मला माहित आहे की तुमचे ओठ काही पुटपटत असेल, पण तुमच्या हृदयातून याला धन्यवाद दिले जात आहे की तुमचं हृदय बघतोय. आणि अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा निर्णय जयंतराव केला, आणि हा महत्वाचा निर्णय की हे 2413 कोटी खर्च करताना ग्रामीण रस्त्याच्या बाबतीमध्ये फक्त 6 महिन्याची डिफॉल्ट लायबिलिटी होती. याचा परिणाम काय व्हायचा? रस्ता तयार व्हायचा, 6 महिन्यांनी खराब व्हायचा. लोक म्हणायचे की कुछ तो भी गडबड हुई, काहीतरी झालं. आता ही लायबिलिटी खरं तर आमचा असा विषय होता की 10 वर्ष करावी डिफॉल्ट लायबिलिटी, पण पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये याची 5च वर्षाची डिफॉल्ट लायबिलिटी आहे. तर त्यामुळे आम्ही यामध्ये हा एक महत्वाचा निर्णय केला आहे की आता ग्रामीण रस्त्याची डिफॉल्ट लायबिलिटी ही 6 महिन्यावरून 5 वर्ष करायची. हे खरं आहे की यातून इस्टिमेटमध्ये वाढ होणार आहे, यामध्ये किमतीमध्ये वाढ होईल, पण रस्ता 6 महिन्यात खराब होतोय हे आता होणार नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत यावर्षी 790 कोटी रुपये, तसेच या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्च व भाववाढीच्या निकषात न बसणाऱ्या कामासाठी 71 कोटी रुपये, असा 861 कोटी रुपये पुन्हा हा स्वतंत्र निधी केंद्रातून आपल्याला येणार आहे. म्हणजे आपण विचार करू शकता की हा 3000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही रस्त्यासाठी. तुम्ही चिंता करून मी हिशोब देईल पुढच्या वेळी. बजेटच्या आदल्या दिवशी काय केलं त्याचं पुन्हा एक स्वतंत्र करेन, तुम्ही चिंता करू नका शशिकांत जी. बस अब एक ही है, रास्ता तो हम बना रहे हैं, इस रास्ते से इधर आने का सोचो, अब रास्ते की चिंता मत करो. पंतप्रधान सन 2015-16 मध्ये 5 पहिला अर्थसंकल्प सन्माननीय मंत्री महोदय मांडतायत, अतिशय उत्साहानं मांडतायत आणि सभागृहाचं फार लक्ष आहे आणि ते सांगतायत गाडी एकदम सुसाट चालू आहे. आम्ही का नाही बोलत याचं प्रमुख कारण म्हणजे वहिनीवर बसलेलं आहे, त्यामुळं थोडीशी मर्यादा आम्ही सांभाळून बसलेलो आहोत, पण त्यांनी मुक्तपणाने बोलावं. आता हा रस्ता केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे इतर 2 पक्षांना चिंता वाढवण्याचं काम का करताय तुम्ही? जयंतराव धन्यवाद. अध्यक्ष महाराज एक तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सन 2015-16 मध्ये 5000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्याची आम्ही उद्दिष्ट हाती घेतलं आहे. यासाठी 3213 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. पण हा नियतव्यय कमी आहे कारण रस्त्याची अवस्था चांगली नाही, आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला. केंद्राच्या माननीय मंत्री महोदय यांच्याशी आमची बैठक झाली. साधारणतः राज्यातले स्टेट हायवेपैकी 2 ते 3000 किलोमीटर रस्ते त्यांना दिल्यास ते त्यासाठी
नॅशनल हायवे म्हणून त्याला पैसे द्यायला तयार आहे आणि ते पैसे आम्हाला प्राप्त होईल. आणि दुसरं, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक वगैरे एन्युटीच्या माध्यमातून अजून वेगाने विकास करता येईल का, हा आमचा विचार आहे. यामध्ये मध्य प्रदेशनी वळसे पाटील साहेब चांगली प्रगती केली, तर हा सुद्धा आमचा या पैशा व्यतिरिक्त म्हणजे 3,213 कोटी रुपये दिले, पण याशिवाय 2 ते 3,000 किलोमीटर नॅशनल हायवेला मार्ग द्यायचे, तिथून साधारणतः 80-90 हजार कोटी रुपये आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि एन्युटीच्या माध्यमातून बाकी रस्ते चांगले करायचे, म्हणजे आपल्या राज्याचं जी पायाभूत सुविधा रस्त्यांची आहे ती चांगल्या पद्धतीने करता येईल. अध्यक्ष महाराज, मान्य गडकरींकडूनच दादा आपण सोबत जाऊ. केंद्र सरकारने संसद आदर्श गाव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत संसद सदस्यांनी सध्या कार्यरत असलेल्या विविध योजनांच्या कृती संगमातून निवडलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करावयाचा आहे. या योजनेला मिळालेला सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिसाद विचारात घेऊन शासनाने या योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श गाव योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. आणि मी विखे पाटील साहेब महाराष्ट्राच्या सर्व खासदारांचं अभिनंदन करेन. ते याकरता की काही राज्यांमध्ये सरकारच्या या योजनेमध्ये राजकारण आणलं गेलं, पण हे महाराष्ट्र असं राज्य आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक खासदारांनी तो कोणत्या पक्षाचा आहे हे जाणून न घेता, सुप्रियाताई असेल, शरद पवार साहेब असेल, काँग्रेसचे खासदार असेल, सर्वांनी एक गाव दत्तक घेतलं. आणि हेच आपल्या राज्याचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य लक्षात आल्यावर आम्ही निर्णय घेतला आहे की राज्यात सुद्धा आदर्श गाव योजना केली पाहिजे. आमदार आदर्श गाव योजना आम्ही सुरू करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये अध्यक्ष महाराज, की आदर्श गावाला संबंधित आमदाराने कुठल्याही प्रकल्पाला त्या प्रकल्पाच्या 50% निधी त्याच्या आमदार निधीतून दिला, अजून आहे तर शासनाच्या इतर योजनांमधून 50% निधी आम्ही देऊ. आणि याशिवाय CSR फंड असेल किंवा 5 वर्षात साधारणतः अपेक्षा आहे की एका आमदारांनी 3 गावं आदर्श करावी, 1000च्या जवळपास गावं आदर्श होईल. या वर्षी या व्यतिरिक्त म्हणजे 50% तर सरकार हिस्सा देईलच, आमदार निधी तुम्ही टाकाल त्याच्यासोबत, पण त्याशिवाय आत्ता थोडा कमी निधी आम्ही चिन्हांकित केला आहे, आत्ता 25 कोटी केला आहे. पण आवश्यक असेल आणि आमदार जर चांगल्या योजनेसोबत येतील, नाही आता मनोहरराव नाईकांनी 50 लाखाची अभ्यासिका बांधली, आम्ही परवानगी देतोय, नाही आता कमी आहे, वाढवू ना आपण. असं आहे की आता बाकी सर्व बघता आपल्याला माहित आहे, आपणही मंत्री होता, तुमच्या विभागावर 10 कोटी चिन्हांकित व्हायचे, 25 कोटी आहे, पुढे येतो ना. वीज निर्मिती प्रकल्पासाठी 15-16 मध्ये 535 कोटी 34 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. वीज वितरण प्रणालीची क्षमता वाढविणे, पायाभूत आराखडा 2 यासाठी 538 कोटी 83 लाख रुपये. जलविद्युत प्रकल्पासाठी 900 कोटी रुपयाचा नियतव्यय आपण प्रस्तावित केला आहे. आणि सर्वात महत्वाचं जे बावनकुळेजी, आम्ही अभिनंदन करतो तुमचं, बावनकुळेंनी सांगितलं की राज्यातील विजेचे दर माफक ठेवण्यासाठी शासनाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती, पारेषण व वितरण या 3ही शासकीय कंपन्यांचा खर्च कमी करत दूरगामी तसेच त्वरित परिणामकारक असे सर्वंकष प्रयत्न करून वीज दर कमी करणे हा आमच्यासाठी एक महत्वाचा विषय असेल. हे जे बावनकुळे साहेब आपण जे लक्ष ठेवलं आहे, निश्चितपणे हे चांगलं लक्ष आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न जर कोणी विचारला ग्रामीण भागामध्ये, तर अध्यक्ष महाराज 2 महत्वाचे प्रश्न पुढे येतात. एक तो आपण नंतर बघून घेऊ, आता सध्या अभिनंदन. या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये आवाड साहेब जरा बोलू नका. या राज्यामध्ये महत्वाचा प्रश्न काय, जेव्हा ग्रामीण आमदार गावात जातो तर महत्वाचा राज्यातला प्रश्न येतो, तर म्हणजे ग्रामीण भागामधला एखादा व्यक्ती येतो, तो म्हणतो माझं BPL मध्ये नाव नाही, कोणी सांगतो माझं BPL मध्ये नाव आहे पण मला घरकुल योजना मिळत नाही.
ग्रामीण आमदार जेव्हा गावागावात जातो तेव्हा लोक घरकुलासाठी चक्कर मारतात, आपले हात पकडतात. याचं कारण जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की का घरकुल दिला जात नाही, केंद्रामध्ये इतक्या योजना जाहीर होतात, केंद्रामध्ये सांगितलं जातं, मग आमच्या लक्षामध्ये महत्वाचा विषय आला की ते म्हणजे या राज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, ओबीसी, सर्वसाधारण असे अतिशय बीपीएलच्या यादीत नाव आहे, पण त्यांना स्वतःची जागा नसल्याने 2,17,000 परिवार असे आहेत की ज्यांना घरकुलाचा लाभ प्राप्त होऊ शकत नाही. 2,17,000. आणि अध्यक्ष महाराज ते तुमच्या यादीमध्ये आहे, त्यांचा हक्क आहे. पण अध्यक्ष महाराज, भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, त्यांच्याकडे स्वतःच्या हक्काची जागा नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज या 2,17,000 ज्यांच्याकडे जागा नाही त्यांच्यासाठी मी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही मी घोषित करतोय. आणि यावर्षी प्रत्येक लाभार्थ्याला 50,000 रुपयापर्यंत, 50,000 रुपये ग्रामीण भागात जागेसाठी 50,000 रुपये हे त्याला राज्य सरकारच्या वतीने दिलं जाईल. आणि यासाठी 200 कोटी रुपये भरीव तरतूद केली आहे, 200 कोटी रुपये. आणि याशिवाय आवश्यक तेव्हा, कारण आमचा केंद्रबिंदू गरीब व्यक्ती आहे, घर बांधायला पैसे लागले, अध्यक्ष महाराज राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये निधी अपुरा पडू देणार नाही. आपापल्या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण, हे पुण्याचं काम आहे, पुढे येतो ना अध्यक्ष महाराज. आता दुसरा निर्णय आम्ही केला आहे, सर्वांसाठी घरे तो आपणही करत होता. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, तसेच सबरी आदिवासी घरकुल योजना या अंतर्गत यावर्षी, म्हणजे हे तर जमीन देऊ, यावर्षी 1,00,000 घरे बांधण्याचे शासनाचे लक्ष आहे. पण हे लक्ष कसे आहे की अध्यक्ष महाराज, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वच्छतागृहासहित उत्तम प्रतीची घरे बांधण्याचा शासनाचा मानस आहे. 884 कोटी 46 लाख इतका नियतव्यय आपण उपलब्ध करून दिला आहे. आणि चांगली घरं बांधण्यात यावी, म्हणजे कशाही पद्धतीची घरं होता कामा नये, याकडे शासन स्वतः लक्ष देऊन यामध्ये त्यांना चांगली घरं. आणि अध्यक्ष महाराज, दुसरा आमचा निर्णय आहे, जो केंद्र सरकारमध्ये सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं एक महत्वाचं स्वप्न आहे, झोपडपट्टीवासी व मध्यमवर्गीय यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण शासन आणणार आहे. आणि आमचा प्रयत्न असणार आहे की सन 2022 पर्यंत कोणीही घराविना राहणार नाही, असा या शासनाचा संकल्प आहे. फक्त जनतेला विनंती आहे की आम्हाला 2022 पूर्ण होईपर्यंत मदत केली पाहिजे. महाराष्ट्राचे सध्या होत असलेले वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नागरी भागातील लोकांच्या सुविधांचा वेगळ्याने विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे. नागरी भागातील जनतेला उच्च प्रतीच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि आवश्यकता आहे. आज मानव विकास निर्देशांकामध्ये अध्यक्ष महाराज, हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे की आम्ही अच्युत्य, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ, आम्ही मध्यममध्ये येतो. श्रीलंका सारखा छोटा देश हे आमच्यापेक्षा अच्युत्यमध्ये येतो. आणि म्हणून अच्युत्य, अतिउच्च, अच्युत्यच म्हणतात त्याला. मुंबई मेट्रो लाईन 3च्या कामास गती देण्यासाठी विशेष हेतू वाहन कंपनीची स्थापन करण्यात आली असून या प्रकल्पासाठी 109 कोटी 60 लक्ष रुपये हे नियतव्यय प्रस्तावित आहे. 109 कोटी 60 लाख. नागपूर व पुणे मेट्रो आहे अजितदादा. रेल्वे प्रकल्पाच्या कामास विशेष गती देण्यासाठी या प्रकल्पांना सन 2015-16 मध्ये अनुक्रमे 197 कोटी 69 लाख व 174 कोटी 99 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित केला. पुण्याला आहे बापट साहेब, 174 कोटी 99 लाख. लिहून घ्या, तुमच्याच प्रयत्नांनी. वाढत्या नागरीकरणाबरोबर भौतिक व सामाजिक सुविधांमध्ये वाढ करून देशात गुंतवणुकीचा ओघ वाढविण्याच्या दृष्टीने विकसित शहरे निर्माण करणे गरजेचे आहे.
त्यानुसार देशात स्मार्ट सिटीज विकसित करण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सदर योजनेतून राज्यातील जास्तीत जास्त शहराचा अंतर्भाव करण्यासाठी सद्यस्थितीत 2015-16 मध्ये 268 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. देशातील सर्व शहरे आणि नगरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करून सर्व नागरिकांना चांगले आरोग्य व स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. यासाठी शहरासाठी 320 कोटी रुपये व ग्रामीण भागासाठी 490 कोटी 49 लाख रुपये इतका नियतव्यय राज्य हिस्सेसाठी उपलब्ध आहे. म्हणजे केंद्रातून बाकी मदत आहे. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत नागरी भागातील 257 पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनांना मान्यता देण्यात आल्या आहेत. याकरता सन 2015-16 मध्ये 80 कोटी 50 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. यासाठी मी पुढे आवश्यकतेनुसार अधिक निधी उपलब्ध करून देईल. महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व द वर्ग महानगरपालिका, सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात येतो आहे. यासाठी 600 कोटी रुपयाचं नियतव्यय यावर्षी आपण प्रस्तावित करतोय. एक महत्वाचा उपक्रम आम्ही हाती घेतला की राज्याच्या सर्वसामान्य जनतेचे वाहतुकीचे साधन असलेल्या बस गाड्यांची व बस स्थानकांची दुरावस्था लक्षात घेता अध्यक्ष महाराज या 5 वर्षामध्ये या राज्यातील सर्व जिल्हास्तरीय, विभागस्तरीय बस स्थानकाचं नूतनीकरण करून त्याला चांगल्या पद्धतीने लोकांच्या सेवेत रुजू करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि यासाठी पहिल्या वर्षी नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम आम्ही हाती घेतलं आहे. ते आपण पीपीपी मध्ये होते, आपण हे अपघातून करतोय. यासाठी आणि काही नवीन बस खरेदी करण्यासाठी आता या वर्षी आपण 125 कोटी रुपयाचा नियतव्यय राखून ठेवला आहे आणि 125 कोटी सोबत 16 कोटी 40 लाख प्रस्तावित केला आहे. असा साधारणतः 141.40 कोटी बस खरेदी आणि या 6 ठिकाणच्या बस स्टँडचं नूतनीकरण करणे यासाठी आणि मग दरवर्षी जिल्हा स्तरावर आपण नूतनीकरणाचा 5 वर्षाचा कार्यक्रम हाती घेतोय. हे करत असताना ते करू ना, ते न सांगता केलं पाहिजे विजय भाऊ. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने परिवहन सेवेकरता जैविक इंधन वापरण्यासाठी महापालिकांना प्रोत्साहन देण्याचाही संकल्प आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्याकरता महिला चालक असलेल्या ई टॅक्सींना प्रोत्साहन देण्याची योजना प्रस्तावित आहे की ज्यामध्ये या 6 शहरामध्ये महिलांना आर्थिक अनुदान, विशेष सहाय्य देऊन त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी आपल्याला ई रिक्षा किंवा आपण ग्रीन रिक्षा देण्याचा आमचा संकल्प आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य शासन व रेल्वे मंत्रालय यांच्या समभागातून एक विशेष उपयोजिता वाहन स्थापनेचा शासनाने तत्वतः निर्णय घेतलेला आहे. बांधकामाधीन रेल्वे प्रकल्पासाठी 68 कोटी 60 लाख रुपये इतका नियतव्यय ठेवला आहे. आणि अध्यक्ष महाराज, रेल्वे मंत्रालयाशी याबद्दल चर्चा चालू आहे की राज्याचे रेल्वे प्रकल्प वेगाने कसे पूर्ण करता येईल. जयगड बंदर विकास, दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोकण रेल्वे व विकासक जयगड बंदर यांच्या सामंजस्य करार केला आहे. आता 68 कोटी 60 लाख ठेवले आहे, पण याच्यातून होत नाही. म्हणून आपण जसं कोकण बोर्ड आहे, रेल्वे मंत्र्यांशी आपण चर्चा झाली आहे, आपण स्वतंत्र काही बोर्ड करून काही इतर देशातून आपण निधी त्यांनी घ्यायचा आणि आपण घ्यायचा 30 वर्षाच्या कर्जाने अशी एक योजना प्रस्तावित आहे. त्यावर चर्चा सुरू नाही, तो करावा लागेल. राज्याकडे असणारी साधन संपत्ती अमर्यादित नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीतील ओझर, कोल्हापूर, अकोला, शिर्डी, कराड, अमरावती, सोलापूर, चंद्रपूर इत्यादी विमानतळांच्या धावपट्ट्याचे परीक्षण
विमानतळाच्या विकासासाठी 91 कोटी रुपयाची तरतूद केली. औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रणी स्थान कायम राहावे व राज्याची आर्थिक प्रगती व्हावी या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल म्हणून मेक इन महाराष्ट्र हा नाविन्यपूर्ण उपक्रम शासनाने सुरू केला आहे. राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना उद्योग सुरू करण्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असलेले परवाने मिळवण्यासाठी कार्यपद्धती सहज साध्य व सुलभ होणार आहे. तसेच यासाठीच्या विविध प्रक्रियांसाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. यंत्रावर आपण कालावधी कमी करतो. मियान प्रकल्पाकरता यावर्षी 200 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. 25 विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून यामध्ये 13,988 व्यक्तींना रोजगाराची संधी अपेक्षित आहे. 13,166 कोटी एवढी गुंतवणूक ही अपेक्षित आहे. पण उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 3,150 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिकदृष्ट्या अविकसित क्षेत्राच्या विकासासाठी चालना मिळण्यासाठी औद्योगिक समूह विकास योजना सुरू करण्यात आली असून यामध्ये सद्यस्थितीमध्ये 26 कोटी 50 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत राज्यातील 5 वस्त्रोद्योग प्रकल्पांना दीर्घ मुदतीच्या कर्जावर 5 ते 60% व्याज सवलत देण्यासाठी 15-16 मध्ये 59 कोटी 66 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. यासोबतच मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील पात्र वस्त्रोद्योग प्रकल्पांना दीर्घ मुदती कर्जाच्या 10% भांडवली अनुदान देण्यासाठी 28 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. यंत्रमाग धारकांना वीज दरात सवलतीच्या नियमित योजनांसाठी नियमित योजना 1,232 कोटी 53 लाख रुपये प्रस्तावित आहे. ती नियमित योजना आहे. काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान. कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग घटकांनी उत्पादित व प्रक्रिया केलेल्या काजूपैकी अंतिमतः विक्री झालेल्या काजूच्या विक्रीवर मूल्यवर्धित कर भरल्यावर त्यांना त्या कराची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येते. त्यासाठी मी 5 कोटी रुपये प्रस्तावित करतो आहे. घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ गठीत करण्यात आले आहे. यासाठी 20 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सन 2015-16 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे. गोदावरी नदी काठावर घाट बांधणे, पोच रस्ते, तात्पुरती निवासस्थाने इत्यादी कामे असलेल्या 2,378 कोटी 73 लाख रुपयाच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. यातील बहुतांशी कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून उर्वरित कामे त्वरित पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील हाजी अली दर्गा मुंबई, ताजुद्दीन बाबा दर्गा नागपूर, तसेच वळसे पाटील साहेब श्री भीमाशंकर जिल्हा पुणे आपण अध्यक्ष आहात, श्री त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, श्री पर्री वैजनाथ पंकजाताई जिल्हा बीड, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, श्री घृष्णेश्वर जिल्हा औरंगाबाद हे 5 ज्योतिर्लिंगे आणि जेजुरी आहे का शिवतारेजी जेजुरी जिल्हा पुणे, करवीर वासिनी श्री महालक्ष्मी देवस्थान, श्री क्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड, चव्हाण वहिनी सांगून दे साहेबांना, श्री क्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड, श्री क्षेत्र अक्कलकोट जिल्हा सोलापूर, श्री शनी शिंगणापूर जिल्हा अहमदनगर, श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी जिल्हा नागपूर. आता कनेक्शन एखादं कमी दरात द्या बाबा. श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूरजी जिल्हा पुणे. या तीर्थक्षेत्र विकासासाठी नियमित नियतव्यय आहेच. नियमित नियतव्यय तर राखून ठेवलाच आहे, पण याशिवाय अवितरित नियतव्ययापैकी 125 कोटीचा जास्तीचा निधी आम्ही या कामासाठी उपलब्ध करून देतोय. भारतरत्न नाही, त्याला स्पेशल योजना आहे. स्पेशल योजना आहे. पांडुरंग हरी तिथं कुठं आहे? जिथं हरी बसलाय तिथं पांडुरंगाची अडचण येणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला पुढील वर्षी 125 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कामठी जिल्हा नागपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठी नियोजित विभागाअंतर्गत माजी राज्यमंत्री जरा आपसात बाकी देतो
गोगावले खाली बसा, खाली बसा. माजी राज्यमंत्री सुगेकाताई कुंभारे यांच्या सोसायटी मार्फत ड्रॅगन पॅलेस तयार करण्यात आलं होतं. त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कौशल्य विकास केंद्र बांधकामास 10 कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित करण्यात आलेला आहे. राज्य संरक्षित किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी व स्थानिक लोकाभिमुख पर्यटनासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यावर्षी एकात्मिक विकास आणि संवर्धनासाठी 10 महत्वाचे किल्ले निवडण्यात येतील. या प्रत्येक किल्ल्यात पर्यटक माहिती केंद्र तसेच मूलभूत सोयी सुविधा असतील. परिसर स्वच्छ राखणे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत वनीकरण व त्याचे संरक्षण याचाही यामध्ये अंतर्भाव असेल. काही निवडक किल्ल्यांमध्ये ध्वनी प्रकाश कार्यक्रम साऊंड अँड लाईट शो करण्याचे प्रस्तावित आहे. यावर्षी रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव भरविण्यात येणार आहे आणि त्यासाठी 50 कोटी रुपयाचा नियतव्यय हा चिन्हांकित केला आहे. रायगड महोत्सव आणि इतर 10 किल्ल्यांच्यासाठी. महाराष्ट्राला विपुल निसर्ग संपदा लाभली आहे. ईश्वर प्रसन्न आहे महाराष्ट्रावर. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनास भरपूर वाव आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्थानिक जनतेचे राहणीमान सुधारणे तसेच त्याचे राज्याच्या आर्थिक प्रगतीतील महत्त्व लक्षात घेता पर्यटन विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वनातील निसर्ग पर्यटन विकसित करणे तसेच जैविक विविधतेचे संरक्षण करून वनावर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आणि यासाठी 15-16 मध्ये प्राथमिक बाबीसाठी म्हणजे मंडळ स्थापन करण्यासाठी 50 लाख रुपये नियतव्यय दिला आहे आणि इतर नियतव्यय आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्राला कोकणात 720 किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे. ही बाब विचारात घेऊन यामध्ये सध्या सागरी किनारा पर्यटन हे विकसित करण्यासाठी आता 42 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे आणि आवश्यक असेल तेव्हा तो निधी आपण त्यांना देणार आहोत. चांदा आणि बांदा पर्यटन विकास. चांदा ते बांदा महाराष्ट्राचं वर्णन केलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या 2 टोकावरील चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे खनिज व नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेले जिल्हे आहे. या नैसर्गिक संपत्तीचा इष्टतम वापर व्हावा यासाठी सघन नियोजन व अंमलबजावणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील बगारपूर येथे बंगलोरच्या धर्तीवर वनस्पती उद्यान, बॉटॅनिकल गार्डन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वृद्धीसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तयार केलेला जिल्हा पर्यटन आराखडा वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी विचारार्थ सादर करण्याचे प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय पर्यटन मंत्रालयासही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली असून हा प्रकल्प अग्रक्रमित झालेला आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाचा भाग म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्याचेही प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात पर्यटनस्थळी भेटी देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना दिशादर्शक फलक, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे, पिण्यासाठी पाणी, खाद्यगृहे यासारख्या मार्गस्थ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी पर्यटन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी 50 कोटी रुपये चिन्हांकित व सध्या 2 कोटी असे 52 कोटी 25 लाख रुपये या कामावर खर्च करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. आणि आशिष शेलारजी, मुंबई आपण वायफाय जे आपण म्हणालात पर्यटन क्षेत्राला आपण मुंबईमध्ये वायफाय देण्याची योजना आपण करतोय. हे यामध्ये आपण चिन्हांकित केलं आहे. आपण मुंबईमध्ये काही ठिकाणी निश्चितपणे वायफाय फ्री ही योजना आपण आणणार आहोत. पर्यावरण संवर्धन राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सोलापूर, धुळे, नंदुरबार, नागपूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, ठाणे, रायगड, लातूर, अहमदनगर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काही तगावाची कामं सुरू केली आहे आणि यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण 9 कोटी 10 लाख रुपये प्रस्तावित केला आहे आणि आवश्यक नियतव्यय आपण त्यांना पुन्हा प्रस्तावित करणार आहोत. संजय गांधी
राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या आमदारांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गोरेवाडा प्राणी संग्रहालय येथे मसाई मारासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामूहिक वन्यजीव संरक्षित क्षेत्र व पर्यटन सुविधा विकसित करण्यात येत आहे. तसेच अभयारण्यात जंगल सफारी करताना पर्यटकांना बायोडायजेस्टर टॉयलेट, पिण्यासाठी शुद्ध पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर इतर ठिकाणीही वन पर्यटन स्थळे विकसित करण्यात येईल. या बाबीसाठी एकूण 191 कोटी रुपये 91 कोटी रुपये अध्यक्ष महाराज आपण नियतव्यय प्रस्तावित केलाय आणि 100 कोटी चिन्हांकित केलाय. 191 कोटी रुपये आपण या संजय गांधी नॅशनल पार्क, गोरेवाडा प्राणी संग्रहालय येतो ना, हा चिन्हांकित एक नवीन शब्द केला, सामाजिक वनीकरणामार्फत. कारण अध्यक्ष महाराज आज आपण अनुभवतो की झाडांचं काय महत्व आहे आणि म्हणून आम्ही निर्णय केला की सामाजिक वनीकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उत्तमराव पाटील वन उद्यानाची निर्मिती 5 वर्षात करण्याचा शासनाचा मानस आहे. अशा उद्यानात वनीकरण, स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड, निसर्ग परिचय केंद्र, वन व पर्यावरण शिक्षण केंद्र यासाठी यावर्षी मी 20 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित करतोय आणि भविष्यात यासाठी लागणारा निधी हा प्राप्त होईल. राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सांगतो 191 कोटी आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका निर्माण करण्यात येईल. यासाठी 18 कोटी 70 लाख रुपये नियतव्यय मी प्रस्तावित केला आहे. एक महत्वाचा निर्णय हा राज्य सरकार घ्यायला निघाला आहे. अध्यक्ष महाराज, आपण आदिवासी विभागासाठी 9.4% आपण पैसा आरक्षित करतो आपल्या प्लॅन बजेटच्या. आम्ही आता नवीन निर्णय करतोय की यामध्ये जे आदिवासी गाव आहे त्यांना एकूण आपल्या अर्थसंकल्पापैकी 5% ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष पैसे द्यायचे. म्हणजे साधारणतः यामध्ये असणारे जे गाव आहे त्याला 250 कोटीच्या जवळपासचा निधी उपलब्ध होतील. हा निर्णय सुद्धा आम्ही या अर्थसंकल्पामध्ये करतोय. त्यासोबतच पेसा अधिनियम 1996 आणि वन हक्क कायदा 2006 यामधील तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने त्रिस्तरीय सहकारी संघ स्थापन करण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, गोंद, तेंदूपाने इत्यादीचे संकलन, मूल्यवर्धन, साठवण, विपणन इत्यादीचा समन्वय साधणे शक्य होईल व मालाची योग्य किंमत वनातील व वनालगत राहणाऱ्या गावातील गावकऱ्यांना मिळेल. यासाठी महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती व अकाष्ट वनोपज सहकारी संघाची स्थापना करायची आहे. प्राथमिक बाबीसाठी, कारण ही नवीन योजना असलेली, आपण 50 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे कदम साहेब, पण पुढे आपण जास्त पैसे देऊ, चिंता करू नका. राज्याने नुकतेच डिसेंबर 2014 मध्ये नवीन बांबू धोरण जाहीर केले. बांबू व बांबूवर आधारित लघु उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. प्रारंभिक बाबीसाठी आवश्यक नियतव्यय हा केला आहे. अधिसूचित वन्यजीव अभयारण्य बाहेर बफर झोन लोकसहभागातून वन क्षेत्र वाढवणे, वृक्ष संपत्तीचे व्यवस्थापन करणे, तसेच राज्याच्या ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व जलसंधारण विभागाच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबविणे यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना या नावाने नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी 15-16 मध्ये 25 कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित केला आहे. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या प्राणी संग्रहालयातील व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व केंद्र सरकारच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याशी समन्वय ठेवण्याकरता महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे आणि यासाठी आवश्यक नियतव्यय उपलब्ध केला आहे. मानव आणि वन्य प्राणी संघर्ष कमी करून अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानालगतच्या गावकऱ्यांना पर्यटनासंबंधित लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सामूहिक निसर्ग संवर्धन ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. उमरेड करहाणगा या अभयारण्याच्या लगतच्या गोठणगाव येथे उद्योजकता सामाजिक दायित्व माध्यमातून प्रायोगिक स्तरावर हे राबविण्याचं प्रस्तावित आहे आणि ही संकल्पना
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात उद्योजकता, सामाजिक दायित्व व शासकीय अनुदान या माध्यमातून राबविण्यात येईल. आता एका महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे कौशल्य विकास. आज राज्याच्या तरुणांचं आव्हान बेरोजगारी हे प्रश्न आमच्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे हे आपल्या पिढीसमोर तसेच शासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. शासनाने देऊ केलेल्या सवलतीवर अवलंबून राहण्यास आजच्या तरुणाला स्वारस्य नाही. साहजिकच काहीतरी रोजगार असावा व परिवाराचा आणि समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने जगता यावे, अशी या तरुण वर्गाची सर्वसाधारण भावना आहे. तरुणांना आपले भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे यासाठी परंपरागत शिक्षणास कौशल्य विकासाची जोड देणे आवश्यक आहे. आणि यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाची संकल्पना मांडली. त्यास अनुसरून आम्ही कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले आहे. राज्यात नुकताच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. राज्यात सध्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार सहाय्याच्या काही योजना आहेत. या सर्व योजनांचे मूल्यमापन व आवश्यकतेनुसार एकत्रीकरण करून कौशल्य विकास व स्वयंरोजगार सहाय्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना या नावाने एक व्यापक योजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना ते करत असलेल्या किंवा त्यांचा कल असलेल्या रोजगारासाठी प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी दरवर्षी 5 लाख युवकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी संस्थेत प्रशिक्षण देऊन 75% आश्वासित रोजगार मिळेल असे नियोजन करण्यात येत आहे. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बांधकाम, उत्पादन आणि निर्मिती, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, बँकिंग, वित्त आणि विमा, औद्योगिक औषध उत्पादने, कृषी प्रक्रिया आदी क्षेत्रावर भर देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे रूपांतर कौशल्य विकास केंद्रात करण्याचा शासनाचा मानस आहे. रुपे साहेब, आपली मदत लागेल यासाठी. योजनेचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. कौशल्य विकास व उद्योजकता विभागासाठी सद्यस्थितीमध्ये मी 161 कोटी 84 लाख रुपयाचा नियतव्यय उपलब्ध केला आहे. आणि मी या सभागृहाला हमी देतो की या रोजगार तरुणाईसाठी जोही पैसा उपलब्ध करावा लागेल त्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण ही तरुणाई राज्याची शक्ती आहे. हीच शक्ती या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी हेच मजबूत हात कामी लागणार आहे. आणि म्हणून यासाठी पैसे आम्ही कमी पुढे करू देणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचा अंगीकार करत सेवाग्राम जिल्हा वर्धा या ठिकाणी ग्रामोद्योग, कुटीरोद्योग व हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी संसाधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला. अध्यक्ष महाराज, ही अनेक ठिकाणी हे छोटे छोटे ग्रामोद्योग आहेत, परंपरागत उद्योग करतात, पण त्यांना लागणारं नवीन तंत्रज्ञान ज्यातून त्यांची उत्पादकता वाढू शकेल, ज्यातून त्यांची क्षमता वाढू शकेल, आर्थिक शक्ती वाढू शकेल, यासाठी आम्ही हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केला आहे. यासाठी यावर्षी मी 25 कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित केला आहे आणि भविष्यात जो लागेल तो निधी देऊ. पण महात्मा गांधींचा जो विचार आहे तो विचार या माध्यमातून ग्राम विकासासाठी करण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यात नवीन क्रीडा धोरणाची सन 2012 मध्ये घोषणा करण्यात आली, तथापि त्याची अंमलबजावणी फारशी झालेली नाही. सदर धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळाडू, युवक युवती यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणी अथवा महानगरपालिका नगरपालिकांच्या उद्यानामध्ये सार्वत्रिक व्यायामशाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी 50 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. माध्यमिक शाळेत दाखल होणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे या प्रमुख उद्देशाने मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना आहे, आपली ही होती. पण मुलींच्या वसतिगृहासाठी यावर्षी अध्यक्ष महाराज आपण दुप्पट पैसे दिले आहे. मुलींच्या वसतिगृहासाठी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वसतिगृह बांधण्यासाठी 112 कोटी 52 लाख रुपये दिले. कारण हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे.
आणि दुसरा निर्णय आपण अध्यक्ष महाराज करतोय, जो आपला निर्धार आहे की या राज्यातल्या मुलींच्या हॉस्टेलला संरक्षक भिंत 3 वर्षात बांधून प्रत्येक हॉस्टेलला आपण पूर्ण करणार आहोत. कारण मुलींची सुरक्षा हे आपल्यासाठी अग्रक्रम आहे. या 112 कोटी 52 लाख व्यतिरिक्त त्यासाठी आपण 25 कोटी रुपये पुन्हा प्रस्तावित केले. मागच्या वर्षी जे होती त्याच्यापेक्षा आता ही 2.5 पट रक्कम आहे संरक्षक भिंत. आणि 3 वर्षात हे आपण बांधून काढणार. जयंतराव, 3 वर्षांनी तुम्ही भाषणात मला विचारा, प्रश्न विचारा की हे केलं की नाही. तुम्हाला प्रत्येक आमच्या मॉनिटरिंग सिस्टीमवर घेऊन जाईल आणि तिथून तुम्हाला दाखवेल की हे सर्व प्रत्येक मुलींची शाळा त्या सिस्टीम मध्ये दिसेल की वॉल कंपाऊंड बांधलाय. दरवर्षी शालेय शिक्षणावर सुमारे 30,000 कोटी रुपयापेक्षा अधिक खर्च होतो. 30,000 कोटी आहे तावडे साहेब. या राज्यातलं सर्वात मोठं बजेट हे तुमचं आहे. तुमचं खातं सर्व विभागापेक्षा मोठा विभाग आहे. खातं महत्वाचं आहे. 30,000 कोटी रुपयाचा अधिक खर्च करण्यात येतो. असे असूनही शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. दर्जेदार शिक्षणासाठी सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आमचे तावडे साहेब फार मेहनत करतात शिक्षणाचा दर्जा वाढविण्याकरता. विद्यार्थ्यांची परीक्षा तसेच शिक्षकांचे मूल्यमापन यावर भर देण्यात येईल. याखेरीज सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची नोंद घेतली जाईल. हे करताना शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा उद्देश साध्य करत शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे ही या शासनाची प्राथमिकता असणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी करण्यासाठी यावर्षी म्हणजे 15-16 मध्ये 1,690 कोटी 56 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित केला. 1,690 कोटी 56 लाख. लक्ष असू द्या. कला शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेत वाढ व्हावी या दृष्टीने कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई व इतर कला महाविद्यालयांचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्याचे नियोजित असून आता 10 कोटी पण भविष्यात लागणारा निधी उपलब्ध करण्याचा संकल्प आहे. आणि यासोबत हे आम्ही अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाणांकडून शिकलो की गमसम तरतूद कशी करायची. 15 तोंड बंद होतो. एक महत्वाचा निर्णय आहे. औरंगाबाद क्षेत्राचे आमदार आहेत ना आपण, राज्यामध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन करण्यात येईल. त्याला निधी देऊ. राज्यात नागपूर येथे राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. केंद्राने ती घोषित केली आहे. एक महत्वाचा निर्णय आपण करतोय चव्हाण साहेब, आणि हा तुम्हाला आवडणारा निर्णय असेल. केंद्रीय नागरी सेवेमधील मराठी टक्का वाढविण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना जे पूर्व परीक्षा पास होतील त्या सर्वांना मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्व प्रशिक्षणाकरता राज्य सरकार संपूर्ण ट्रेनिंग करण्यासाठी मोठा हिस्सा उचलणार आहे. कारण आपल्या राज्यातली IAS, IPS, IFS, IRS इथली जर टक्केवारी वाढली आणि महाराष्ट्रातले शिंदे चव्हाण हे जर उद्या अमेरिकेपर्यंत गेले तर मी विश्वास देतो की राज्याला विदेशातून किंवा केंद्रातून कधीच पैशाचा ओघ कमी पडणार नाही. आपले IAS, IPS, IRS, IFS हे तरुण सर्व राज्यभर देशभर पोहोचावे याकरता मी ही योजना करतोय की जे पूर्व परीक्षा पास होतील त्यांना ही टक्केवारी वाढवण्यासाठी सरकारतर्फे जेही पैसे लागतील ते खर्च करणार आहोत आपण. आणि यासोबत आता शिंदे चव्हाण आपण सुद्धा केदार साहेब आपण येऊ. दुसरा निर्णय आपण करतोय तो म्हणजे आता या पूर्व परीक्षेची तयारी करणारे 4च केंद्र आहे. वळसे पाटील साहेब आपण मिळून केलं होतं आपल्याला आठवत आहे. माझा ठराव होता. आता आपण निर्णय केला आहे प्रत्येक जिल्हा स्थानावर आपण या संदर्भामध्ये अभ्यासिका निर्माण करून
संदर्भ ग्रंथासहित या राज्यातल्या सर्वांना, कोणत्याही जाती धर्माचा विद्यार्थी असेल, आपल्या शक्तीचा उपयोग गरिबी असल्याने पुस्तक विकत घेता येत नाही म्हणून करता येत नाही, तो अडचण आपण दूर करणार आहोत. आणि प्रत्येक जिल्हास्थानावर आपण या संदर्भामधली पूर्व प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका व संदर्भ ग्रंथासह प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण करण्याचा मानस आपला निघली आहे. आणि 20 कोटी रुपये आपण त्यासाठी आत्ता राखले आणि पुढे आपण या संदर्भामध्ये पैसे खर्च करणार आहोत. नाही, नंतर नाही पैसे ठेवले, नंतर म्हणजे बजेटच्या बाहेर नाही आहे. नाही, ठोक तरतूद केली आहे, चिन्हांकित. पुणे, औरंगाबाद, अकोला, अंबेजोगाई, जिल्हा बीड. बघा आराम. वेळा हा चिन्हांकित हा जो शब्दप्रयोग सुरू आहेत, आता चिन्हांकित हे जे काही आकडे जे आहेत, हा बजेटचा भाग आहे बजेटचा भाग आहे की नाही? बजेटमध्ये आहे. पण चिन्हांकित म्हणजे काय? काय यांचं सगळं भाषणच चिन्हांकित आहे? मंत्री महोदय, भाषण चिन्हांकित आहे, पण ते तुमच्यासारखं प्रश्नांकित नाही. पुणे, औरंगाबाद, अकोला, अंबेजोगाई, जिल्हा बीड, सोलापूर, नांदेड, मिरज, जिल्हा सांगली, धुळे, यवतमाळ, लातूर, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय केला आहे. आणि त्यासाठी अतिरिक्त या अभ्यासक्रमाचं जे श्रेणीवर्धन करायचं आहे, अपग्रेडेशन करायचं आहे, त्याच्यासाठी 20 कोटी रुपये आपण ठेवले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम यामध्ये बारामती, नंदुरबार, मुंबई, अलिबाग, सातारा, गोंदिया, चंद्रपूर यासाठी 35 अधिक 100 135 कोटी रुपये आपण सध्याचा ठेवला आहे. यामध्ये आपण PPP मॉडेल करता येते का मध्य प्रदेशच्या धर्तीवर याचा विचार करतोय, कारण या 6 महाविद्यालयाचं दायित्व खूप मोठं आहे आणि या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन आपण याचे मॉडेल करणार आहोत. पण सुरुवात म्हणून आपण आता 135 कोटी रुपये याच्यावर यावर्षीसाठी ठेवले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व परिसराच्या विकासाकरता बृहत आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुद्धा कार्यवाही करण्यात येत आहे. IGMC आहे सर. जे समूह रुग्णालय, पालकमंत्री आहे का दिसायचं? जे समूह रुग्णालय मुंबई येथे हाय राईज्ड सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे आणि या हायराईज समितीच्या परवानगी अभावी हा प्रकल्प अडकला होता. यामध्ये आता या प्रकल्पास गती प्राप्त होईल आणि जे समूह रुग्णालय मुंबई येथे 1000 अधिकच्या रुग्णखाटा या उपलब्ध होतील. 1000. जे हॉस्पिटल मुंबईचं हॉस्पिटल महत्वाचं आहे. 1000 रुग्णखाटा. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यामध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्राथमिक सेवा उपलब्ध करून देणे, सांसर्गिक व असंसर्गिक आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण करणे यासाठी 1996 कोटी 48 लाख रुपये 1996 कोटी 48 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी 971 आजारासाठी 300 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. एक अजून महत्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने. कमी वजनाच्या व आजारी नवजात अर्भकांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने 70 नवजात शिशु रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा निर्णय केला आहे आणि नवजात शिशु रुग्णवाहिका 70 यावर्षी आम्ही घेतोय. आरोग्य संस्थांची बांधकामे यासाठी नागरिक क्षेत्रात 181 कोटी 36 लाख, ग्रामीण रुग्णालय 46 कोटी, अनुशेषाअंतर्गत 112 कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र 49 कोटी व इतर यासाठी एकूण 389 कोटी 92 लाख इतका आपण
आरोग्य संस्थांची बांधकामे करण्यासाठी देतोय 389 कोटी 92 लाख. महिला बचत गटाचे सक्षमीकरण, कारण अध्यक्ष महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, महिलांचा सन्मान करणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आम्ही या नारी शक्तीचा सन्मान व आदर करत महिलांचे सक्षमीकरण व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी काही योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा मनोदय आहे. महिलांसाठी भरो उडान अब तुम्हारा है आसमान या विचारानुसार महिलांना पुढे नेण्याचा संकल्प शासनाचा आहे. आणि ही ध्येयपूर्ती करण्यासाठी महिला वर्गास सूक्ष्म वित्त पुरवठा करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि यासाठी आम्ही काही निर्णय करतोय की जिल्हा स्तरावर जे पोषण आहार स्थानिक कृषी उत्पादनाच्या माध्यमातून चांगले पोषण मूल्य उपलब्ध करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून यंत्रसामग्री खरेदी करणे, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकसित करणे व प्रत्येक जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. आणि त्यासाठी 200 कोटी रुपये आपण प्रस्तावित करतोय. आणि या योजनेला सुद्धा पैसा कमी पडू दिला जाणार नाही, कारण महिला जर सशक्त झाला ते राज्य वेगाने पुढे जाऊ शकेल, हा आमचा मानस आहे. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात केलेली वाढ दिनांक 1 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात येत आहे. कारण मागे नुसतं GR निघाला होता, पैसे दिले नव्हते. आपण हे पैसे पंकजाताई देतोय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री योजना आमच्या पंकजाताईंनी तयार केली आहे. या नावाने नवीन योजना राज्यात सुरू करण्यात येत आहे. यासाठी सन 2015-16 मध्ये 200 कोटी रुपयाचा नियतव्यय आपण ठेवलेला आहे, राखून ठेवला आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाला बघा विचारलं होतं ना, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाला आपण भागभांडवली अंशदानापोटी गतवर्षी फक्त 35 कोटी रुपये दिले होते. आम्ही 150 कोटी रुपये देतो. 150 कोटी. आणि यामध्ये मुलींचा रोजगार, स्वयंरोजगार, रोजगारक्षम प्रशिक्षणासाठी आगे और अच्छा है. ओ भाई पटेल नीचे बैठो, पटेल नीचे बैठो, बाद में नहीं, पटेल नीचे बैठो, नहीं, अभी नहीं, पटेल आप नीचे बैठो, बाद में पूछो, बाद में, अभी नहीं, मंत्री महोदय, तुम्ही शुरू करा. आप गुस्सा मत करो, मैं आगे बताता हूँ, आप रुको तो, मैं आगे और कई योजना है. भाई साहब, आप आगे सुनेंगे ना तो आप भी कहोगे. आप आगे क्या कहोगे मैं बताता हूँ, बाद में शेर में बताता हूँ. मत करो. ये तो अपन 35 करोड़ थे, अपन ने 150 करोड़ किए. और हमारी मुस्लिम बहनों के लिए हम कई योजना इसमें प्रस्तावित कर रहे हैं इसमें. और मैं आपको आगे बताता हूँ, हमने जो मुस्लिम बहुल लोकसंख्या के गाव है, मुस्लिम बहुल लोकसंख्येची जी गावं आहे ना आपल्या राज्यामध्ये 440 गाव आहे की ज्याच्यामध्ये 50% जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे राज्यात. या 440 गावांना सांगतो, तेही सांगतो, त्यांचं रक्षण आणि भविष्य हे दोन्हीही सुरक्षित आहे, चिंता करू नका. यामध्ये 440 गावं याचाही आपण एक स्पेशल प्रोजेक्ट करतोय. आणि त्यासाठी आता थोडे पैसे कमी आहे पण वाढून देणार, आता 25 कोटी त्याच्यासाठी ठेवले आहे. आणि यासोबत इसके बाद और बता रहा हूं, भिवंडी, मालेगांव, मीरज, इसके लिए भी हम एक विशेष योजना बना रहे हैं. विशेष योजना मालेगांव, भिवंडी, मीरज, क्योंकि हमारी नजर में हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. ये बीच में अड़चन गाती है कांग्रेस आई. अनुसूचित जाति उपयोजना, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 6,490 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. 6,490 कोटी. मी आता बाकी विस्तृत वाचत नाही कारण मग ते वसतिगृह होते. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत BPL कुटुंबातील वृद्ध, निराधार
विधवा, परित्यक्त्या, अपंग या घटकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाग योजना यासाठी 1,451 कोटी 50 लाख रुपयाची तरतूद आहे. करतोय ती करतोय आपण आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजनेसाठी 5,170 कोटी रुपयाची तरतूद आहे. मी इथं आता विस्तृत वाचत नाही कारण डिटेल आपण नंतर बघू शकता. आदिवासी उपयोजनेतून ग्रामपंचायतीला थेट निधी मी आपण मग सांगितलं आपण 5% निधी देतोय. अमरावती, औरंगाबाद अपन ने वहां चर्चा किए थे. नाशिक, नागपूर सीसीटीव्ही कॅमेरे यावर्षी बसवण्याचा आपण निर्णय केलाय आणि अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आपण बनवतोय. एक महत्वाचा निर्णय आपण एक केलाय आणि तो आहे राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या संख्येमध्ये मुश्रीफ साहेब वाढ होते मोठ्या प्रमाणात. एखाद्या मुलीचं अध्यक्ष महाराज विद्रूप चित्र टाकण्यात येतं. अध्यक्ष महाराज ज्याच्या वेदना त्याला माहीत असतात. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सायबर क्राईम लॅब काढतोय आणि त्याच्यासाठी 18 कोटी रुपये साधारणतः एका जिल्ह्याला 50 लक्ष खर्च येईल. एक 40-50च्या आसपास येतो. आपण 50 लक्षाच्या हिशोबाने 36 जिल्ह्यासाठी 18 कोटी रुपये आपण यावर्षी देतोय की ज्यामध्ये आमच्या बहिणींच्या सायबर क्राईम लॅबच्या माध्यमातून जर कोणी अशी छेड करण्याचा प्रयत्न केला, विद्रूपता करण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये त्याला धडा शिकवण्याचा संकल्प या सरकारचा. राज्यातील पोलीस ठाणी व वसाहतीमध्ये आधुनिक सुविधा पुरविण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यासाठी नागपूर जिल्ह्यातील लकडगंज हे पहिले स्मार्ट पोलीस ठाणे आहे ना व वसाहत म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. आपण चिंता करू नका. राज्यातील विविध ठिकाणी न्यायालयासाठी न्यायालयीन इमारती बांधण्याची आवश्यकता आहे कारण वेगाने निर्णय व्हावे, इमारती चांगल्या पाहिजे. यावर्षी आपण 413 कोटी 60 लाख रुपये आपण नियतव्यय प्रस्तावित केला. 413 कोटी 60 लक्ष वेगाने निर्णय करता यावे. डिजिटल महाराष्ट्र हा एक महत्वाचा आहे सरकारचा उपक्रम आहे. 21वे शतक हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. तंत्रज्ञानाचा वापर केवळ सरकार, लोकप्रतिनिधी व सरकारी कार्यालयाच्या सोयीसाठी न करता जनतेच्या सोयीसाठी व रक्षणासाठी केला जावा. तसेच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय माहिती सर्वसामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याचा शासन संकल्प करीत आहे. यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागास 10 कोटी रुपये हा नियतव्यय प्रस्तावित असून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. लाभार्थ्यांना थेट वित्तीय सहाय्य यामध्ये मी विस्तृत आता वाचत नाही. त्यामध्ये जनधन योजना, आधार क्रमांक किंवा मोबाईल या सिस्टीममध्ये जोडता येईल काय याचा आम्ही अभ्यास केला आणि यामध्ये मग शिष्यवृत्त्या, शिक्षण शुल्क, प्रतिपूर्ती, बायोमेट्रिक करणे, जनधन, आधार आणि मोबाईल याचा उपयोग करून राज्याच्या सर्व योजना यावर योग्य पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी आम्ही थेट वित्तीय सहाय्य हे जनधन, आधार आणि मोबाईल अशा योजनेच्या माध्यमातून करतोय. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधला भ्रष्टाचार सर्वांसाठी चिंतेची बाब आहे आणि यासाठी राज्यात सर्व रेशन दुकान, सार्वजनिक वितरण व्यवस्था हे बायोमेट्रिक करण्याचा आपण निर्णय केला. 103 कोटी रुपये खर्च लागणार आहे. आता आपण 23 कोटी रुपये प्रस्तावित केले आहे आणि आवश्यकतेनुसार सर्व निधी त्यांना देण्याचा निर्णय केला. बापट साहेब तेजी से काम करो, चिंता मत करो. भी आपला राज्य सांस्कृतिक आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि म्हणून या सरकारने निर्णय केला आहे की या राज्यामध्ये एकही जिल्हा नाट्यगृहाविना राहता कामा नये. परभणीचे आमदार असतील जेव्हा मी गेलो नाट्यगृह नाही म्हणून सांगितलं.
अकोला गोवर्धन शर्मा जी, आप कहे हमारे यहाँ नाट्यगृह नहीं है, अब चिंता मत करो, 5 वर्ष का ये संकल्प है। इस वर्ष हम ये संकल्प की शुरुआत कर रहे हैं, एक भी जगह नाट्यगृह के बिना रहेगा नहीं। अभी ये 20 कोटी दे रहे, आप कहीं नाट्यगृह अकोला का शुरू कर देंगे। एक महत्वाचा पैसे देतोय, एका वेळी सुरुवात ना, काही जिल्ह्यांमध्ये आहे ना, नागपूरमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे। देऊ महाराष्ट्रातील ज्या लोककला व जी लोकवाद्य आजच्या आधुनिक युगात नामशेष व गुप्त होत चालली आहे, अशा लोककला व अशी लोकवाद्ये याचे संगणकीय दस्तऐवजीकरण करून त्यांचे जतन करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी 70 लाख रुपये ठेवले। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नव्हे जगाच्या इतिहासात वर्तमानाची व भविष्याची जडणघडण छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 थोर युगपुरुषांशी निगडीत आहे। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक व मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या हिंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा या शासनाचा मानस आहे, संकल्प आहे। आणि यासाठी 100 कोटी रुपये आपण नियतव्यय प्रस्तावित केला आहे। यासोबत दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुंबई विद्यापीठात कैलासवासी बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येईल व त्याकरता 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल, अशीही मी घोषणा करतो आहे। यासोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान आहे। त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अनुक्रमे मुंबई व औरंगाबाद येथे त्यांची स्मारके उभारण्यात येईल। भारत भूमीला सांगितलं ना त्यांना, जो लागेल त्याचं प्लॅन तयार व्हायचे ना काही नाही। हा चिन्हांकितही नाही, प्रश्नांकित नाही आहे, हा आदेशांकित आहे, काही चिंता करू नाही का। शेवटचे आता 5-6 मुद्दे आहे पण महत्वाचे आहे, हा महत्वाचे मुद्दे आहे। नंतर बोला ना, चर्चेला वेळ आहे, चर्चेला वेळ आहे नंतर। 3 दिवस आहेत चर्चेला। अध्यक्ष महाराज, भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूरवीरांनी हसत हसत आपल्या प्राणाचे बलिदान दिले, अशा शूरवीरांची हुतात्म्याची स्मारके आमच्या पिढीसाठी स्फूर्तिस्थळे आहे। ज्वाज्वल्य देशभक्तीचे स्फुलिंग चेतवणाऱ्या या हुतात्मा स्मारकांची दुरावस्था ही समाजासाठी चिंतेची बाब आहे। आपल्या संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या या हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचा आमचा संकल्प आहे। 5 वर्षाचा 206 हुतात्मा स्मारकाचा कायापालट नूतनीकरण करण्याचा आमचा संकल्प आहे। कारण या हुतात्मा आम्हाला प्रेरणा देतात आणि आपल्याला माहित आहे की ते गाण्यामधले शब्द आहे, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की ऋतू रोज आती नहीं। या हुतात्म्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा केला, यावर्षी मी 25 कोटी या हिशोबाने 5 वर्ष या स्मारकासाठी पैसा देण्याचा माझा संकल्प आहे। आणि 206 हुतात्मा स्मारक हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान व्हावे, हा या शासनाचा मानस आहे। हुतात्मा राजगुरू बापटसाहेब, तुम्ही प्रेरणा घ्या। क्रांतीवीर लहुजी साळवे, क्रांतीवीर लहुजी साळवे, वीर बाबूराव पुगेश्वर शेडमाके या क्रांतीवीरांच्या स्मृतीचे जतन व्हावे, या क्रांतीवीरांच्या स्मृतीचे जतन व्हावे यासाठी त्यांच्या स्मारकाचे बांधकाम करण्याचा, तसेच संजय राठोडजी आप बहुत चिंता करते हो, चिंता जास्त करायची नाही। श्री संत सेवालाल महाराज समाधीस्थळ पोहरादेवी जिल्हा वाशिम, संत मुंगसाजी महाराज समाधीस्थळ धामणगाव देव जिल्हा यवतमाळ, आमचे विजय देशमुख कुठे आहे, जगज्योती महात्मा बसवेश्वर मंगळवेढा जिल्हा सोलापूर या समाधी स्थळाचा, तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदोडा तालुका चिमूर है ना, यहाँ पे
जिल्हा चंद्रपूर या स्तरांचा विकास करण्यासाठी 31,70,00,000 रुपये यावर्षी खर्च करण्याचा सरकारचा मानस आहे. असं म्हणतात अध्यक्ष महाराज कि जो भरा नहीं है भावों से, जो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधार नहीं, वह हृदय नहीं है पत्थर है जिसमें शहीदों का प्यार नहीं. आणि म्हणून आम्ही निर्णय केलाय की देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून घडणाऱ्या व प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्य दलातील वीरांना परमवीर चक्र देऊन गौरविण्यात येते. अशा वीरांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये उभारण्याचा शासनाचा मानस आहे. मंगल प्रभात जी कहाँ है भाई? परमवीर का हम एक अच्छा स्मारक बनाना चाहते हैं. यासाठी 15 कोटी रुपये नियतवे चिन्हांकित केला आहे. तसेच अध्यक्ष महाराज, या शूरवीरांची ओळख महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या पराक्रमापासून स्मृती घेऊन समर्थ नागरिक निर्माण व्हावे, यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून या विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्याचाही आम्ही निर्णय या परमवीर चक्र स्मारकाच्या माध्यमातून केला आहे. एक सुंदर स्मारक मुंबईमध्ये उभं करण्याचा आमचा मानस आहे. 956 दुर्मिळ ग्रंथाचे डिजिटायझेशन तसेच तंजावर विद्यापीठात उपलब्ध असलेले मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज देवनागरी लिपीत रूपांतरित करणे इत्यादी उपक्रम शासनाने हाती घेतले आहे आणि त्यासाठी 14,71,00,000. एशियाटिक ग्रंथालयाचं डिजिटायझेशन करण्यासाठी 5 कोटी नियतवे आता चिन्हांकित केला आहे. एक महत्वाचा निर्णय आम्ही करतोय तो राज्यामध्ये आता सध्या आपल्याकडे 449 कायदे, आपलं अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर राज्यामध्ये 449 कायदे होते. 41,479 GR आणि अंदाजे 1256 योजना या राज्यात आहे. या सर्वांचं योजना, कायदा, शासन निर्णय याचं मूल्यमापन करून लोकहिताच्या दृष्टिकोनातून याचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे आणि अनावश्यक बाबी रद्द करण्यासाठी एक पथदर्शक मूल्यमापन समिती करण्याचा शासनाचा मानस आहे आणि आम्ही निर्णय घेतला आहे. शेतीसाठी प्रस्तावित केलेल्या विविध योजना, उद्योग व व्यापारासाठी पोषक वातावरण, उत्तम पायाभूत सुविधा, शासकीय निधीचा परिणामकारक विनियोग व एकंदरीत चोख आर्थिक व्यवस्थापन यामुळे राज्य यापुढे 2 अंकी विकास दर गाठेल याची मला पूर्ण खात्री आहे. हे करीत असताना शेतीला स्थिरता प्राप्त होऊन शेतीचा विकास दर हा निश्चित वाढेल असाही विश्वास आहे. सभागृहासमोर मागील वर्षाच्या आर्थिक घडामोडीचा परामर्श घेणारा आर्थिक पाहणी अहवाल मी कागद सादर केला आहे. त्यातल्या तपशिलात मी जात नाही. पूर्वानुमानुसार 2004-05च्या स्थिर किमतीवर आधारित राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न 14-15 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 5 पॉइंट हे झालं ना. गहू असतात मी घेतलं, तुमचं लक्ष नव्हतं. नाही गहूजी वस्तादचं घेतलं. नाही ते आहे पुस्तकात आहे, वाचा. गहूजी वस्ताद आहे. पूर्वानुमानुसार 5.60% वाढणे अपेक्षित असून मागील वर्षात ते 7.3% वाढले. यावर्षी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय भारत सरकार यांनी पायाभूत वर्ष 11-12 निश्चित केलं. 11-12 निश्चित केलं. नवीन मागिकेनुसार या वाढीच्या दरात बदल अपेक्षित आहे. प्रचलित किमतीनुसार 2013-14 मध्ये महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न 1,17,091 रुपये इतके आहे. 1,17,091 कोटी रुपये इतके आहे. तर अंदाजित दरडोई राष्ट्रीय उत्पन्न 80,388, मी तिथं कोटी शब्द चुकला आहे, 1,17,091 रुपये दरडोई उत्पन्न. 1-2 मिनिटं. अखिल भारतीय घाऊक किमतीच्या निर्देशांकानुसार आधारित चरणवाढीचा दर एप्रिल 14 ते फेब्रुवारी 15च्या कालावधीकरता 5.98% होता आणि तो तुलनेत 2.5% एवढा वाचला आहे. बाकी माहिती आपल्याला वाचता येईल. फक्त मी शेवटी एवढंच सांगतो की 2015-16चा अर्थसंकल्प सादर करण्याच्या शेवटच्या टप्प्यात बोलू नका.
या अर्थसंकल्पाचा गरीब हा माझा केंद्रबिंदू आहे. आर्त आणि गरीब हे साक्षात ईश्वराचे प्रतीक आहे असं समजून जो जे वांछील तो ते गाहो हा आमचा प्रयत्न आहे आणि आमचा जनतेच्या आशीर्वादावर विश्वास आहे. आणि हा अर्थसंकल्प मांडताना बाकी आकडे याच्यात आले हा अर्थसंकल्प मांडताना हम तो दरिया है हमें अपना हुनर मालूम है. हम तो दरिया है हमें अपना हुनर मालूम है. हम जिधर भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा हा अध्यक्ष महाराज आमचा विश्वास आहे. आता मी पार्ट 2 ला सुरुवात करतो. मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहासमोर सादर करीत आहे. कर संकलनाची पद्धत सोपी, सुटसुटीत व व्यवसायभिमुख असावी, मात्र कर चुकवेगिरी करण्यास प्रतिबंध करणारी असावी यावर माझा ठाम विश्वास आहे. कर संकलन पद्धतीत संगणकीकरणाचा वापर करून करदात्यास ई सेवा देणे, व्यापारातील भांडवल अडकून पडू नये याकरता व्यापाऱ्यांचा परतावा शीघ्र गतीने देणे या दिशेने सुधारणांची वाटचाल असेल. या पद्धतीमुळे व्यवसायात पोषक असे इज ऑफ डुईंग बिझनेस वातावरण तयार होईल व उद्योग वाढीमुळे कर संकलनात ही वाढ होईल. सन 2014-15 साठी कर संकलनाचे उद्दिष्ट ₹1,18,640 कोटी आहे. मला विश्वास आहे की कर संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यात येईल. वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र शासनाने लोकसभेत मांडले आहे. देशात दिनांक 1 एप्रिल 2016 पासून वस्तू व सेवा कर आकारणी सुरू होणे अपेक्षित आहे. या कर प्रणालीमुळे भारतातील अप्रत्यक्ष कर पद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहे. वस्तू व सेवा कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भारतात एकसंघ सुसूत्र बाजारपेठ निर्माण होईल. भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक पातळीवर स्पर्धात्मक होईल. मला खात्री आहे की वस्तू व सेवा करामुळे उत्पादन क्षेत्रास चालना मिळून मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमास गती येईल. तसेच करदात्यास कर संबंधी नियमाची पूर्तता करणे सुकर होईल. महाराष्ट्र राज्य सुधारणा प्रक्रियेत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राज्याने वस्तू व सेवा करास पाठिंबा दिला आहे. संगणकीकृत कर प्रशासन ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने वस्तू व सेवा कर कायद्यामध्ये सॉफ्टवेअर बनवण्याचं काम सुरू आहे. सटई क्षेत्राच्या अधिमूल्यात वाढ, सर्व प्रकारच्या विकास व बांधकाम परवानग्या त्वरित देण्यात याव्यात व या माध्यमातून जनतेची सोय व्हावी, तसेच शासनास महसूल मिळावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. त्या संदर्भातलं विस्तृत आपण छापील पुस्तकावरून वाचता येईल. देशी मद्यावरील कर रचनेत सन 2013 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यामध्ये मी आणखी बदल करीत आहे. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर हा निर्मिती मूल्याच्या 200% अथवा 120 प्रति प्रूफ लिटर यापैकी जो जास्त असेल तो राहील. 200% अथवा 120 प्रति प्रूफ लिटर. शांत बस. अध्यक्ष महाराज, मूल्यवर्धित कर कायद्यात काही बदल सुचवतो आहे. केंद्र शासन सेवा कराची आकारणी करते. काही व्यवहारावर विक्री कर व सेवा कराची आकारणी होते. करावर कर लागू नये म्हणून अशा व्यवहारामध्ये यापुढे सेवा कर वेगळ्याने बिलात वसूल केला असल्याचा त्याचा समावेश विक्री व खरेदी किमतीत होणार नाही. आपण महत्वाचा निर्णय घेतोय कारण त्याचं जे एकूण किंमत आहे त्याच्यावर सेवा कर आणि मग व्हॅट लागायचा हा पण एक निर्णय घेतला. विक्री कर विभागातर्फे केल्या जाणाऱ्या व्यवसाय लेखापरीक्षण किंवा अन्वेषण कार्यवाहीत आढळून आलेल्या निष्कर्षाच्या अनुषंगाने व्यापारी सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो. आज सध्या अशा प्रकारे फक्त एकदा सुधारित विवरणपत्र दाखल करता येते. ही अट शिथिल करण्यात येत असून यापुढे लेखापरीक्षण अथवा अन्वेषणादरम्यान आढळून आलेल्या निष्कर्षानुसार व्यापारी एकापेक्षा जास्त सुधारित विवरणपत्र दाखल करू शकेल. हा दुसरा निर्णय केला. विवरणपत्र उशिरा दाखल केल्यास जे विलंब शुल्क लागू होते ते आता 2000 ऐवजी आपण 1000 रुपये करतोय. मूल्यवर्धित कायद्याअंतर्गत कोणतीही कार्यवाही प्रलंबित असताना व्यापाऱ्याने काही व्यवहारावर कर भरणा बरोबर केला नाही अशी खात्री झाल्यास व्यवहार निहाय निर्धारण कार्यवाही सुरू करता येते. याऐवजी व्यापारी काही व्यवहारावर कर भरणा योग्यरित्या करत नाही किंवा टाळण्याचा प्रयत्न करत आहे असे सकारण वाटल्यास अशा व्यवहाराची निर्धारणा सुरू करता येईल. तसेच सदर निर्धारणा पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे व एकतर्फी आदेश झाल्यास तो रद्द करण्याची तरतूद करण्याचे प्रस्तावित आहे.
मूल्यावर्धित कर कायद्याअंतर्गत व्यापारी वार्षिक सुधारित विवरणपत्र दाखल करून जादा कराचा भरणा करू शकतो. अशा वेळी अतिरिक्त करावर व्याजाची परिगणना सध्याच्या पद्धतीने न करता ज्या वर्षाचे सुधारित विवरणपत्र आहे त्या वर्षातील 1 ऑक्टोबर पासून करावी असे प्रस्तावित करीत आहे. विशिष्ट प्रकरणात सुधारित विवरणपत्राचा कालावधी वर्षापेक्षा कमी असल्यास अशा प्रकरणात व्याज केव्हापासून लागेल याबाबतही सुधारणा करण्यात येईल. अपीलावर व पुनर्विलोकनावर निर्णय घेत असताना त्या निर्णयाचा परिणाम जर दुसऱ्या कायद्यातील करदायित्वावर होत असेल तर त्या कायद्याखालील संबंधित प्राधिकाऱ्यासमोर नसेल तर त्याला या कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेता यावा यासाठी सध्याच्या तरतुदीमध्ये काही तांत्रिक सुधारणा प्रस्तावित आहे. कंपन्याचे एकत्रीकरण किंवा विभक्तीकरणास उच्च न्यायालय मान्यता देते. उच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर संबंधित कंपनीस कंपनी निबंधकाकडे त्यासंबंधी अर्ज करावा लागतो. कंपनी निबंधकाने एकत्रीकरण अथवा विभक्तीकरणाची नोंद घेतल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नवीन नोंदणी दाखल्यासाठी अर्ज करता येतो. सध्याचा नोंदणी दाखला रद्द करण्याच्या या विषयाच्या तरतुदीमध्ये बदल करण्याची मी प्रस्तावित करतो. अध्यक्ष महाराज, मी आता काही माझे कर विषयक प्रस्ताव सभागृहासमोर सादर करीत आहे. राज्याचा वाजवी महसूल संरक्षित व्हावा या उद्देशाने काही वस्तूवर सध्या प्रवेश कराची आकारणी केली जाते. शेजारील राज्यातून लॉंग स्टील थेट ग्राहकांना विकण्यात येते असे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य शासनास त्याच्या वाजवी महसुलास मुकावे लागत आहे. लॉंग स्टीलच्या राज्यात होणाऱ्या उपभोगावर राज्य शासनास वाजवी कर प्राप्त व्हावा म्हणून लॉंग स्टीलवर 5% प्रवेश कर आकारण्याचे मी प्रस्तावित करीत आहे. लॉंग स्टीलवर दुहेरी आकारणी होऊ नये याकरता नियमाप्रमाणे प्रवेश कराची वजावट अनुज्ञेय असेल. सध्या लाकूड विरहित प्लेन आणि प्री लॅमिनेशन इकोमार्कचा लोगो असलेल्या पार्टिकल बोर्डावर 5% कराची आकारणी करण्यात येते. इको मार्कचे बोर्ड व इतर प्लायवूड यामध्ये फारसा फरक नसल्यामुळे सर्व प्रकारच्या प्लेन आणि प्री लॅमिनेटेड पार्टिकल बोर्डावर 12.5% दराने मूल्यावर्धित कराची आकारणी करण्याचे मी प्रस्तावित करीत आहे. राज्यात काही जीवनावश्यक वस्तू जसे तांदूळ, गहू, डाळी, त्यांचे पीठ, हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धने, मेथी, पापड, ओला खजूर, सोलापुरी चादर व टावेल्स यावर दिनांक 31 मार्च 2015 पर्यंत सूट देण्यात आली होती. सदर सूट दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत चालू ठेवण्याचे मी घोषित करीत आहे. त्यासोबतच बेदाणे, आमचे स्वर्गीय RR पाटील त्यासाठी खूप संघर्ष करायचे. बेदाणे व मनुकावरील कर सवलत देखील दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत सुरू राहील. चहावरील सवलतीचा 5% कराचा दरही दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत चालू राहील. एक महत्वाचा निर्णय मी घेतोय. सध्या मासिक रुपये 7,500 पेक्षा जास्त वेतन असणाऱ्या सर्वांनाच व्यवसाय कर भरावा लागतो. मी महिलांसाठी व्यवसाय कर आकारणीची वेतन मर्यादा वाढवून रुपये 10,000 करीत आहे. रुपये 10,000 पर्यंत मासिक वेतन व उत्पन्न असणाऱ्या महिलांना यापुढे व्यवसाय कर लागणार नाही. याचा फायदा 1,50,000 नोकरदार व कर्मचारी महिलांना होईल. मी महिलांच्या पर सांगली नाही ना पंकजाताई आज, बरं झालं आता नवीन घ्या. मी महिलांच्या पर्सेस व हँडबॅग्सवरील मूल्यवर्धित कराचा दर 12.5% 5% आणतोय. कर्करोगावरील कर्करोगावरील उपचारांसाठी काही आवश्यक औषधी करमुक्त करण्याचा मी निर्णय केला आहे. कर्करोगावरील आणि अशा करमुक्त औषधांची यादी मी अधिसूचित करतोय. पण कर्करोग हा आपल्यासमोरची एक समस्या आहे. याच्यावरचा टॅक्स जो आहे तो मी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतोय. वैद्यकीय उपचारादरम्यान आवश्यक हार्ट पेशंटला जी गाईड वायर आहे यामध्ये 12.5% जो टॅक्स आहे तो मी 5% आणतोय. यामध्ये आपण गाईड वायरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय करतोय. LED बल्ब, वीज वापर दिवसेंदिवस वाढतोय. विजेची बचत करणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून LED बल्बवरील कराचा दर 12.5% वरून मी 5% आणतोय.
काजूच्या टरफलापासून उत्पादित तेलावर 5% कर आहे, मात्र काजूच्या टरफलावर 12.5% कर लागू होतो आणि म्हणून काजूच्या टरफलावरील भरलेल्या कराची संपूर्ण वजावट उत्पादकास उपलब्ध असल्याने पुढे काजूच्या टरफलावर सुद्धा आता 5% कर आकारण्यात येईल. 12.5% होते. विक्री करण्यात येणाऱ्या वस्तूवर कर किती टक्का असेल याविषयी संदिग्धता अथवा अनिश्चितता असणे अर्थव्यवस्थेस पोषक नाही. ही संदिग्धता दूर करण्याचाही मी काही निर्णय करतोय. त्यामध्ये सध्या पुस्तके करमाफ आहे, पुस्तके, पण वह्यांवर कर आहे. आलेख वही, प्रयोगशाळा वही, आराखडा वहीवर 5% कर लागतो. वर्कबुक मध्ये वाचण्यासाठीचा मजकूर देखील असतो व लिहिण्यासाठी जागा देखील असते. वर्कबुक पुस्तक आहे की वही आहे यावर वाद सुरू आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये मी निर्णय करतोय की ही करनिश्चितता असावी. याकरता 1 एप्रिल पासून प्रयोगशाळा वही, आलेख वही, चित्रकला वही, आराखडा वही याच्यावर जो 5% कर आहे तो मी करमुक्त करतोय आणि यासोबतच वर्कबुक सुद्धा मी करमुक्त करण्याचे घोषित करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा थोडा फायदा होईल. व्हाईट बटर व देशी बटर हा वाद सुरू आहे की व्हाईट बटर आणि देशी बटर, आणि यामध्ये आपली सरकारी जी डेअरी आहे ती त्यामुळे अडचणीत आली. यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून मूल्यवर्धित कर कायद्यात देशी लोणी 4% व 1 एप्रिल 2010 पासून 5% करास पात्र आहे. मात्र व्हाईट बटरवर कराचा दर हा 12.5% आहे. खरं तर व्हाईट बटर व देशी लोणी यामध्ये फरक नाही आणि म्हणून ही संदिग्धता दूर करण्याचा मी निर्णय केला असून आता व्हाईट बटर व देशी बटर यावर 12.5% आणि 5% हा विषय नसून आता 5%च कर लागू होईल आणि 1 एप्रिल 2010 पासून हा 5% कर लागू होईल असे मी स्पष्ट करतो. आपल्या महानंदा डेअरीचा प्रॉब्लेम आला. कागदावर सध्या 5% कर आकारला जातो. सध्याच्या परिशिष्ट ग मध्ये कागदा संदर्भातील नोंद 70 क कागद, वर्तमानपत्राचा कागद, पेपर बोर्ड, रद्दी कागद व 70 ख सर्व प्रकारची कॅम्प्युटर, पेपर स्टेशनरी, कार्बन पेपर आणि अमोनिया पेपर अशी आहे. 70 क नोंदी अंतर्गत कागद या संज्ञेत कोणकोणत्या वस्तूचा समावेश होतो याबद्दल वाद होत आहे. यात स्पष्टता आणण्यासाठी यापुढे कोणते कागद या नोंदीत असतील त्या अधिसूचित करण्यात येईल. पूर्वीच्या नोंदीच्या अनुषंगाने विभागाने वेगवेगळे दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही सुरू राहील. मसाल्यावरील कराचा दर, मसाल्यावर 5% कर आहे. मसाल्याची नोंद अशी आहे की मसाले जसे जिरे, हिंग, ॲनिसीड, केशर, मिरी आणि पॉपी सीड यात वेगवेगळे मसाले मिसळून विकताना सर्वसाधारणपणे 5% कर भरण्यात आला आहे. अशा तयार मसाल्यांना या नोंदीखाली कर लागेल किंवा नाही याबद्दल संदिग्धता आहे. एकत्रित मसाले मसालेच असतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मसाले एकत्र करून विकल्यास मसाल्याच्या नोंदीखाली कर लागू होतो असे स्पष्ट करणारी नोंद पूर्वलक्षी प्रभावाने मी करीत आहे. कशिदा कामाच्या दोऱ्यावरील कर, कशिदा कामासाठी लागणाऱ्या दोऱ्यावर सर्वसाधारणपणे शिवणकामासाठी लागणाऱ्या दोऱ्या इतकाच कर भरला जात आहे. परंतु कशिदा कामासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा समावेश शिवणकामाच्या दोऱ्यात होतो की नाही याबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे. कशिदा कामासाठी लागणाऱ्या दोऱ्यावरील कराचा दर शिवणकामासाठी लागणाऱ्या दोऱ्या इतकाच राहील असे पूर्वलक्षी प्रभावाने स्पष्ट करण्यात येईल. आता शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एवढा अध्यक्ष महाराज मी मांडणार आहे. आता महत्वाचा हा निर्णय आहे. अध्यक्ष महोदय, स्थानिक संस्था कर रद्द करणे ही राज्य शासनाची भूमिका आहे. हा कर रद्द केल्यास मुंबई व्यतिरिक्त महानगरपालिकांना नुकसान भरपाई पोटी 6,875 कोटी इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. ही नुकसान भरपाई मूल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत कराचे दर वाढवून करण्याचे ठरविण्यात आले आहे. वाढीव मूल्यवर्धित कराचा दर ऐकून घ्या ना, संपूर्ण राज्यात लागू होईल. त्यामुळे सध्या स्थानिक संस्था कर लागू नसलेल्या क्षेत्रासही वाढीव कर संकलनाचा हिस्सा द्यावा लागेल.
याचा विचार करून नुकसान भरपाई देण्यासाठी याचा विचार केला. नुकसान भरपाई देण्यासाठी किती कर वाढविणे आवश्यक आहे, रेव्हेन्यू न्यूट्रल रेट याबद्दल शिफारस करण्यात आली आहे. मुंबईतून क्रूड ऑइलवर लावण्यात येणाऱ्या जकातीपोटी मोठी रक्कम मुंबई महानगरपालिकेला प्राप्त होते. ही रक्कम स्टेट स्पेसिफिक ड्युटीच्या माध्यमातून तेल कंपन्या संपूर्ण राज्यातील जनतेकडून वसूल करतात. याबाबत सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. वाढीव कर दरामुळे प्राप्त होणाऱ्या महसुलापैकी आवश्यक निधी महानगरपालिकांना अभिहस्तांकित केला जाईल व आवश्यकतेनुसार इतर क्षेत्रात द्यावयाच्या अनुदानासाठी मागणी केली जाईल. अध्यक्ष महाराज, याचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे. पण तरीही समाजाची जनभावना लक्षात घेऊन मूल्यवर्धित कराच्या वाढीव कर दराबाबत व्यापक विचार विमर्श होणे आवश्यक असल्याने 1 ऑगस्ट 2015 पासून LBT म्हणजे स्थानिक संस्था कर रद्द करण्याचं मी घोषित करतोय. 1 ऑगस्ट 2015 पासून आता राज्यामध्ये LBT राहणार नाही. अध्यक्ष महाराज, माझ्या कर प्रस्तावाद्वारे सुमारे रुपये 643 कोटीचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे. सदर वाढ ही सन 2015-16च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अंतर्भूत केली आहे. या प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे, हेही सांगतो. सैनिक आहे मी शिवछत्रपतीचा, या वाटेवर थकणार नाही. परंपराच आहे आमची, मोडेन पण वाकणार नाही. वर्तमान सुधारल्याशिवाय भविष्यकाळ बदलणार नाही. शिवशंभूचा वंश आहे, सत्तेच्या मोहात आम्ही पडणार नाही. उठ गरीबा जागा हो, विकासाचा धागा हो, हा विषमता मुक्तीचा पहिला अर्थसंकल्प मी तुमच्या समोर मांडतो. जशी नजर असेल तसा अर्थसंकल्प तुम्हाला दिसेल. धन्यवाद. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. सन 2015-2016 या अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्प प्रकाशने सुटकेसह सन्माननीय सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे तळमजल्यावरील वितरण केंद्रावर करण्यात आली आहे. सन्माननीय सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशने घेऊन जावी. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 19 मार्च 2015 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.